जलात रक्षेत अग्नीत रक्षेत तैलात रक्षेत रक्षेत शिथिलबंधनात मूर्खहस्ते न दातव्यम इति पुस्तकं वदंती. पण तो पाया इतका मजबूत झाला की त्याच वेळेपासून मला जे आंतरराष्ट्रीय दर्जा काय असतो, काय स्टँडर्ड्स इकडे असतात, ॲप्रोचेस काय असतात, दृष्टिकोन कसा असतो, याच्यामध्ये संवर्धन आणि जीर्णोद्धारामधली जी सीमारेषा आहे ना, ती थोडीशी ती अंधूक आहे की ॲज अ कॉन्झर्वेटर रेस्टॉरर मी आर्टिस्टच्या ओरिजिनल कामामध्ये इंटरफेअर करत नाही आहे. मी केलेलं काम हे व्ह्युअरला सहज जवळ गेल्यावरती दिसतं. स्टायलॅस्टिक त्याची पेंटरली क्वालिटी काय होते, त्याच्यामध्ये स्टायलॅस्टिक कॅरेक्टरिस्टिक्स काय होते, त्याचे ब्रशस्ट्रोक्स कसे होते, इतका बारीक अभ्यास करून अशा प्रकारे रिटचिंग करतात की हे कळतच नाही. हाय, हॅलो, नमस्कार. कल्ट संभाषणमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. संस्कृती, समाज आणि संभाषण यांची त्रिसूत्री बांधत असताना आपण वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारत असतो. बऱ्याचदा आपण काही दुर्लक्षित आयसोलेटेड विषयांवरही गप्पा मारत असतो, चर्चा करत असतो आणि ही चर्चा जमेल तितकी अभ्यासपूर्ण व्हावी यासाठी आपण प्रयत्न करत असतो. बऱ्याचदा आपण वेगवेगळ्या सहलींना जातो, देशात जातो, परदेशात जातो आणि आपल्या आयटनरीमध्ये अनेक हिस्टॉरिकल साईट्स असतात. परदेशातली म्युझियम्स असतात, कधीतरी देशातली सुद्धा असतात. ते सगळं बघत असताना आपल्याला भरपूर अभिमान वाटतो. माणसांनी तयार केलेल्या या सगळ्या लेगसीला बघून आपल्याला खूप भारावून गेल्यासारखं वाटतं आणि बऱ्याचदा देशात असताना आपण फिरत असताना असे सर्रास शेरे मारतो की याचं आता जतन केलं पाहिजे, कॉन्झर्वेशन केलं पाहिजे. बऱ्याचदा आपण आपली काय जबाबदारी आहे याबद्दलही थोडंफार बोलून टाकतो. ते पाळतो की नाही हा एक अगेन वेगळा मुद्दा आहे, पण आपण बोलतो तरी याबद्दल. पण हे कॉन्झर्वेशन जतन करत असताना त्यामागे एक मोठी वैज्ञानिक यंत्रणा तयार असते. त्यामागे खूप मोठं अतिशय काळजीपूर्वक असं प्लॅनिंग करत असतात लोक आणि ह्या सगळ्यासाठी लागणारं बजेट हे आपल्या इमॅजिनेशनच्या बाहेरचं असतं. हा सगळा विचार आपण खरं तर तो शेरा मारताना करत नाही. हा विचार केला तर कदाचित इतिहासाकडे आणि या सगळ्या वारशाकडे बघण्याचा आपला थोडासा दृष्टिकोन बदलेल. या उद्देशाने आज आपण आपल्या पॉडकास्टमध्ये मिस्टर ओमकार कडू यांच्याशी गप्पा मारणार आहोत. ओमकार सरांनी बऱ्याच म्युझियम्समध्ये आणि कॉर्पोरेट आर्काईव्समध्ये कॉन्झर्वेशनचं लीडिंग काम केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारताना आपल्याला या सगळ्या दृष्टिकोनामध्ये किती इनडेप्थ जाता येते याचा आपण प्रयत्न करूयात. ओमकार सर, तुमचं पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. पहिल्यांदा तर थँक्यू सो मच, तुम्ही आमच्याशी गप्पा मारण्यासाठी, चर्चा करण्यासाठी हो म्हणालात. तुमचं नाव देशभरात प्रसिद्ध आहेच, पण या सगळ्याच्या मुळाशी जाताना मला तुम्हाला हे विचारायचं आहे की तुमची सुरुवात कुठे झाली? तुम्हाला कुठे वाटलं की या सगळ्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे? खरं सांगायचं तर मला कॉन्झर्वेशन फील्डबद्दल आधी माहिती नव्हतं. म्हणजे मी जे स्कूल ऑफ आर्टमध्ये माझं बॅचलर्स झालं, माझं मास्टर्स झालं फाईन आर्ट्समध्ये. पोर्ट्रेचर माझा विषय होता स्पेशलायझेशनसाठी आणि त्यावेळेला ग्रुप एक्झिबिशन्स होत होती, चांगलं होतं काम. आणि छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात युरोपियन पेंटिंग सेक्शनचे जे क्युरेटर होते दिलीप रानडे, प्रसिद्ध चित्रकार आहेत ते, तर त्यांना माझं काम माहिती होतं. आणि मास्टर्स कंप्लीट झाल्यानंतर त्यांनी असंच विचारलं की म्युझियममध्ये जॉब करायला उत्सुक आहेस का? तर त्यावेळेला कमिशन वर्क वगैरे आम्ही करायचो, पण क्लायंटला आवडतंय तसं त्याच्या आवडीनुसार करायला लागायचं नेहमी. त्याचा थोडासा कुठेतरी तेवढं समाधान मिळत नव्हतं कामाचं. मग विचार केला की म्युझियमसारख्या ठिकाणी काम करायला जर संधी मिळते आहे तर ती दवडली नाही पाहिजे. आणि मी म्युझियम जॉईन केलं. अगदी त्यावेळेपर्यंत मला कॉन्झर्वेशन फील्डबद्दल खरंच माहिती नव्हतं. म्युझियम जॉईन केल्यानंतर मला कळलं की म्युझियममध्ये असं एक कॉन्झर्वेशन सेंटर डेव्हलप करायचा विचार चालू आहे. ही साधारण कुठल्या सालाची गोष्ट आहे? 2004. ओके. तर कॉन्झर्वेशन सेंटर डेव्हलप करायचा विचार चालू आहे आणि अगदी म्हणजे अगदी झिरोपासून तिथे एंट्री झाली. मी सुदैवी होतो, फारच सुदैवी होतो, कारण तिथे युरोपियन पेंटिंग च्या संवर्धनासाठी, कॉन्झर्वेशनसाठी युरोपवरून एक्सपर्ट्स यायचे.
आणि आमच्या कलेक्शनमधल्या मिनिएचर पेंटिंग्स आणि मॅन्युस्क्रिप्टसाठी व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम UKचं त्याच्या कॉन्झर्वेशन डिपार्टमेंटचे हेड माईक व्हिलर ते यायचे. वाव. तर सुरुवातीची 4 वर्ष आणि रानडे सर युरोपियन पेंटिंग सेक्शनचे क्युरेटर, त्यांनाही कॉन्झर्वेशन फील्डबद्दल चांगलं ज्ञान आहे. ते स्वतः करतही होते त्यावेळेला, करतही असत त्यावेळेला. तर ह्या अशा तिघांच्या गायडन्स खाली ह्या पूर्ण विषयाचं फाउंडेशन तयार झालं. म्हणजे मला सुदैवी अशासाठी म्हणतो की माझ्या शिक्षणाच्या म्हणजे ह्या क्षेत्रातलं जे शिक्षण सुरू झालं, मी हँड्स ऑन काम करत करत शिकलो, पण तो पाया इतका मजबूत झाला की त्याच वेळेपासून मला जे आंतरराष्ट्रीय दर्जा काय असतो, काय स्टँडर्ड्स इकडे असतात, ॲप्रोचेस काय असतात, दृष्टिकोन कसा असतो, वेगवेगळ्या रिजनमधला दृष्टिकोन बदलतो, ॲप्रोचेस फिलॉसॉफी बदलते, तर ते मला अगदी त्याच वेळेपासून कळलं. त्याच्यामुळे त्याचा फायदा इतका चांगला झाला की त्या 4 वर्षात पहिले 4 वर्ष युरोपमधले एक्सपर्ट्स आणि UKमधला एक्सपर्ट त्यांच्याबरोबर काम करत करत शिकलो. रानडे सर होतेच, तर त्याचा अतिशय फायदा झाला मला. आता तुम्ही मेन्शन केलं की वेगवेगळे अप्रोचेस आहेत आणि ते रिजन वाईज चेंज होतात. याचं काही एक्झाम्पल देऊ शकाल? कसे चेंज होतात हे अप्रोचेस कॉन्झर्वेशनमध्ये स्पेसिफिकली? ॲप्रोचेस कसे चेंज होतात? पिरियॉडिकली एक सर्वसाधारण एक ॲप्रोच जो असतो तो चेंज होऊ शकतो. म्हणजे आपण उदाहरणार्थ आपण युरोपियन पेंटिंग घेऊया. एक कलावस्तू ह्या अनेक माध्यमांच्या झालेल्या असतात. त्यातलं एक माध्यम एक्झाम्पल म्हणून घेऊया ऑइल ऑन पेंटिंग्स. हां, तर ही जी युरोपियन पेंटिंग्स असतात ती आता कुठल्याही कलावस्तू ह्यांचं काही ना काही कारणांमुळे डिटेरियरेशन सुरू होतं. तसं युरोपियन पेंटिंग्स जे ऑइल कलर्स ऑन कॅनव्हास या प्रकारात असतात, किंवा ती ऑइल ऑन वुडन प्लँक्स असू शकतात, किंवा ऑइल ऑन कॉपर प्लेट्स पण असतात. पण काही ना काही घटकांमुळे ह्यांचं डिटेरियरेशन सुरू होतं आणि तिकडे कॉन्झर्वेशनची एंट्री होते. तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे युरोपाचा इतिहास बघायला गेला कॉन्झर्वेशनचा, तर साधारण एक 16-17व्या शतकापासून त्यांच्याकडे कॉन्झर्वेशन जे हे आहे ती प्रॅक्टिस जी एस्टॅब्लिश होत आली. क्वाईट अर्ली हो, फॉर दॅट मॅटर. पण 18व्या शतकात त्याचं असं झालं, 18व्या-19व्या शतकामध्ये, की हे जे कॅनव्हासवरची जी पेंटिंग्स असतात ती त्याचं डिटेरियरेशन पाहता त्यांचं लायनिंग एक प्रकार आहे, पुढे अजून आपण त्याच्यात खोलवरती बोलू, पण त्याचं लायनिंग म्हणजे त्याला अजून एका फायब्रिकचा सपोर्ट देतात पाठीमागून. ही लायनिंग हे करायला लागायचं. पण त्यावेळेला कॉन्झर्वेटर्सनी असा विचार केला की ज्यांचं डिटेरियरेशन झालेलं नाही त्यांचं भविष्यात डिटेरियरेशन होऊ नये म्हणून गरज नसताना लायनिंग त्यांनाही केलं गेलं. हेतू चांगला होता की भविष्यात त्यांचं डिटेरियरेशन होऊ नये. तर हा एक अप्रोच झाला की गरज नाही आहे आत्ता, पण भविष्यात डिटेरियरेशन होऊ नये म्हणून आत्ताच प्रिकॉशन घेऊया. हा अप्रोच होता. पण आणि त्याची मेथड्स पण सेट झाली होती. म्हणजे अगदी सुरुवातीला ग्लू जेव्हा आपण हा शब्द म्हणतो तेव्हा अभिप्रेत असतं की ते जे ॲधेसिव्ह आहे हे ॲनिमल बेस्ड असणार. ॲनिमल बेस्ड उदाहरणार्थ बोन ग्लू, शिरस ऐकलं असेल. लहानपणी म्हणजे माझ्या लहानपणी तर अगदी सर्रास ते वापरलं जायचं. तर शिरस हा बोन ग्लू असतो किंवा सर्जन ग्लू असतो. बोन ग्लू म्हणजे बोन्स पासून तयार होणारा ग्लू. हाडं पाण्यामध्ये उकळून त्याच्यापासून तो अगदी डार्क ब्राऊन कलरचा एक चिकट असा खूप स्ट्रॉंग ॲधेसिव्ह तयार करतात आणि हा सर्रास वापरला जायचा पहिल्यांदा. तो बोन ग्लू असतो किंवा रॅबिट स्क्रीन ग्लू असतो. सशाच्या कातड्यापासून ग्लू करतात किंवा माशापासून करतात, फिश ग्लू करतात, त्याला सर्जन ग्लू पण म्हणतात. तर हा ग्लू मेडिकल फॅसिलिटीजमध्ये पण वापरला जातो. मेडिकल फॅसिलिटीजमध्येही वापरला जातो. तर तिथे युरोपमध्ये हा ग्लू पहिल्यांदा ग्लू पेस्ट लाइनिंग ही पद्धत विकसित झाली.
त्याच्यानंतर कालांतराने 19व्या शतकामध्ये वॅक्स रेझिन लाइनिंग पद्धत विकसित झाली. म्हणजे त्याच्यामध्ये नॅचरल वॅक्स जे असतं, बीज वॅक्स आणि पॅराफिन वॅक्स ह्याच्या मिश्रणात दमार रेझिन, नॅचरल रेझिन असतात ते दमार, तर ते मिसळून त्याचं मिक्सचर लाइनिंगसाठी वापरलं गेलं. ही दुसरी पद्धत विकसित झाली. आता ह्या दोन्ही मेथड्सचे जे दुष्परिणाम आहेत, सुरुवातीला तर चांगलं वाटलं ते, पण ते दुष्परिणाम साधारण काही शतकानंतर किंवा 100 वर्ष 150 वर्षानंतर ते दिसायला लागले. आणि मग 1974ला ग्रीनविचला एक खूप महत्त्वाची कॉन्फरन्स झाली, जिथे सगळ्या जगभरातले कॉन्झर्वेटर्स एकत्र आले होते. आणि त्यांनी रिथिंक केलं की हा जो अप्रोच आहे की पूर्ण सगळं ट्रीटमेंट द्यायची कलावस्तूला, म्हणजे जिथे जे आवश्यक नाहीये तरी देऊन ठेवायची, तर हे असंच पुढे ठेवायचं की हे थांबवायचं आणि दुसरा अप्रोच अडॉप्ट करायचा की अजून नवीन मेथडॉलॉजीज पाहायच्या. तर त्यावेळेला दुसरा जो अप्रोच आहे तो स्वीकारला गेला सगळ्यांच्या मते, की त्याला म्हणतात मिनिमलिस्टिक अप्रोच. मिनिमलिस्टिक अप्रोच म्हणजे जितकं कमी इंटरफेअर करता येईल ओरिजिनल कलावस्तू त्या मटेरियल्समध्ये जितकं कमी इंटरफेअर करता येईल तितकं करा आणि जेवढं आवश्यक आहे तेवढंच करा, त्याच्यापेक्षा एक कणभर पण जास्त करू नका. तर हा जो उद्देश काय आहे, तर कमीत कमी इंटरफेअरन्स, आपला इंटरफेअरन्स कॉन्झर्वेटर म्हणून आपला इंटरफेअरन्स त्या कलावस्तूमध्ये कमीत कमी ठेवायचा. तर हा दुसरा अप्रोच झाला. आता हा जसा अप्रोच हा एक सर्वांगीण म्हणता येईल त्याला. असेच अप्रोच म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी घेऊन पण मध्ये पण अप्रोच बदलत असतात आणि खूप इंटरेस्टिंग असतात. पेंटिंग बद्दल म्हणतो तर पेंटिंगच मी पुढे कंटिन्यू करतो आणि त्याच्यातला एक भाग घेतो रिटचिंग. रिटचिंग म्हणजे पेंटिंगमध्ये जेव्हा रंग फ्लेक ऑफ होतो, म्हणजे रंगाचे पापुद्रे पडतात, तर त्यावेळेला तिथे फिलिंग लेवलिंग करून तो भाग रिकन्स्ट्रक्ट केला जातो, म्हणजे परत रिटच केला जातो. त्याचं कारण असं आहे, आता परत हे अप्रोच मीडियम आर्ट फॉर्म वाईज पण बदलतात. आता मी परत युरोपियन पेंटिंगचं सुरू केलंय म्हणून मी तेच कंटिन्यू करतोय. पण हे रिटचिंग आर्ट फॉर्मला घेऊन अप्रोचेस कसे बदलतात, तर युरोपियन पेंटिंगमध्ये रिटचिंग सर्रास केलं जातं आणि अगदी तसंच्या तसं करतात, म्हणजे डोळा कोणाचा गेला असेल तर तो हे करतात. मिनिएचर पेंटिंग असतील, आर्ट फॉर्म बदलला, रिटचिंग करतच नाहीत. किंवा जर आर्ट फॉर्म, आता इंडियन दुसरा पेंटिंगचा आर्ट फॉर्म आहे, पिचवाईज आहेत किंवा तंखा आहेत, तिबेटियन तंखा किंवा हिमालयन रिजनमध्ये जे तंखा पेंटिंग होतात ते, किंवा नाथद्वारा पिचवाईज झाल्या, अजून हे आहे तंजोर वगैरे पेंटिंग. तर ह्या अशा किंवा टेक्स्टाईल्स आहेत, तर तिथे रिटचिंग करतात पण तिथे इमेज रिकन्स्ट्रक्ट करत नाहीत. तर एक असा फ्लॅट टोन अप्लाय करतात की तो फक्त कॉन्ट्रास्ट कमी करेल आणि तो डोळ्यांना स्ट्राईक करणार नाही तो एरिया. तर बेसिकली रिटच हे आर्ट फॉर्मला घेऊन अप्रोच बदलतात. आता आपण अजून खोलात जाऊ, जे मगाशी मी युरोपियन पेंटिंग बद्दल म्हणत होतो. आता तिथे मुळात आधी रिटचिंग करतात का, तर रिटचिंग हा त्याच्या व्हिज्युअल आस्पेक्टशी संबंधित पहिला म्हणजे भाग आहे. तर व्हिज्युअल आस्पेक्टशी संबंधित कसा, तर एखादा भाग रंग निखळलेत की त्याच्यामुळे चित्र विद्रूप दिसू शकतं, त्याच्यामध्ये जो दर्शकाला जो त्याच्यामध्ये त्याला जो सौंदर्य अनुभव मिळाला पाहिजे तो सौंदर्य अनुभव मिळत नाही. रिटचिंग केल्यामुळे काय होतं की ते एरिया तेवढे डिस्टर्ब करत नाहीत आणि त्याला तोच सौंदर्य अनुभव मिळतो. तर सौंदर्य अनुभव मिळण्यामध्ये अडथळे येऊ नयेत म्हणून रिटचिंग करतात. तर तो त्याच्या व्हिज्युअल दृश्य स्वरूपाशी संबंधित भाग आहे. आता युरोपियन पेंटिंग मध्ये डिस्टिंक्टिव्ह स्कूल्स आहेत. तर ब्रिटिश स्कूल, फ्रेंच स्कूल, इटालियन स्कूल, फ्लेमिश, डच, जर्मन,
हे डिस्टिंक्टिव्ह स्कूल्स आहेत. हो. आणि रिटचिंग हा एक फक्त इंटरव्हेन्शन घेतलं तर त्याला घेऊन अप्रोचेस आता कसे हे होतात बघा, की 2 प्रकारचे अप्रोच फॉलो होतात. एक विजिबल रिटचिंग आणि एक इनविजिबल रिटचिंग. आता मी विजिबल रिटचिंग विषयी पहिलं बोलतो. विजिबल रिटचिंग म्हणजे काय, तर पेंटिंगच्या तुम्ही खूप जवळ गेलात आणि तुम्ही नीट मायन्युटली बघितलं तर तुम्हाला ती रिटचिंग क्लिअर दिसतात. ओके. हां, आता हा अप्रोच विजिबल रिटचिंगचा कोण फॉलो करतं, तर मोस्टली फ्रेंच लोक आणि इटालियन लोक. आता परत त्यांच्या स्वतंत्र मेथोडॉलॉजीज आहेत. फ्रेंच लोक ट्रायोलॉजी ही पद्धत अवलंबतात. ट्रायोलॉजीमध्ये ते काय करतात, तर पांढऱ्या पृष्ठभागावरती ते शुद्ध रंग म्हणजे पिवळा, लाल आणि निळा आणि त्याच्याबरोबर काळा, हा, अशा रंगाचे अगदी बारीक 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 तिथे टिपके देतात आणि त्याच्यापासून ते सगळ्या रंगांचं इल्युजन क्रिएट करतात. आपल्या डोळ्यामध्ये एक हे असतं, तुम्हाला इमेज पिक्सेलेट होते माहितीये, त्यावेळेला पिक्सेलेट होते त्यावेळेला प्रत्येक त्या पिक्सेलला एक कलर असतो. पण जेव्हा तुम्ही ते झूम आउट करत जाता तेव्हा ते पिक्सल दिसेनासे होतात आणि आपल्याला वेगळ्याच रंगाचं इल्युजन क्रिएट होतं. हा, दुसरं उदाहरण म्हणजे तुम्ही कधी मायक्रोस्कोप खाली किंवा मॅग्निफायर खाली तुम्ही आपलं प्रिंटिंग बघितलंय का, CMYK प्रिंटिंग. आपलं कुठलंही आपलं युजली CMYK प्रिंटिंग सर्रास सगळीकडे असतं, आपले सगळे त्याच्यातच प्रिंटिंग होतं. तुम्ही ते मॅग्निफायर खाली बघितलं, हा, तिकडे त्या पुस्तकांमध्ये बिलियन्स ऑफ कलर आपण बघतो प्रिंटिंग मध्ये. हा, पण जेव्हा तुम्ही मॅग्निफायर खाली ते बघता तेव्हा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला फक्त 4च कलर दिसतात. CMYK म्हणजे सायन, मॅजेंडा, येलो आणि ब्लॅक. ओके, एवढेच असतात फक्त त्या डॉटचा साईज बदलतो, त्यांच्यामधलं अंतर बदलतं आणि त्यांची तिथली फ्रिक्वेन्सी बदलते. नंबर ऑफ डॉट्स चेंज होतात. म्हणजे जिथे प्युअर येलो आहे तिथे फक्त येलोचे डॉट्स असतील, पण जिथे ऑरेंज कलर आहे तिकडे येलो आणि त्याच्यावर रेडचे डॉट्स असतील. जर व्हायोलेट आहे, पण म्हणजे हे व्हिज्युअल इल्युजनच तयार, व्हिज्युअल इल्युजन आहे ते. हा, तर ते आपल्या डोळ्यांचं ती गंमत आहे ती. आणि ह्याच्यात खूप सायन्स पण आहे, म्हणजे आर्टिस्टिकली अप्रोच आहेच आहे, पण ह्याच्यात खूप सायंटिफिक अप्रोच पण आहे. हो, म्हणजे हा प्युअर त्यावेळेला जो कलर थिअरी, जी आर्टिस्ट एका बाजूला कलर थिअरीचा विचार करत होता आर्टिस्टिक लेवलला, त्याच वेळेला कॉन्झर्वेटर त्याच कलर थिअरीचा उपयोग अशा मेथोडॉलॉजी सेट करण्यामध्ये करत होता. करेक्ट. ओके, तर ट्रायोलॉजीमध्ये फ्रेंच लोकांनी डॉट 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 वगैरे देऊन त्याच्यामधून ते वेगवेगळ्या रंगांचं इल्युजन क्रिएट करतात. इटालियन लोक काय करतात, तर त्यांनी त्यांची ट्रॅथॉलॉजी म्हणून पद्धत विकसित केलेली आहे. तर ट्रॅथॉलॉजीमध्ये ते काय करतात, डॉटच्या ऐवजी उभ्या लाईन्स करतात, पण ज्या रंगाचं जे त्याच्या सभोवताली जो रंग तिथे करायचा आहे, समजा ग्रीन करायचा आहे तर ते ग्रीन नाही लावणार तिकडे डायरेक्ट, पण जो ग्रीन लावायचा आहे त्याच्या 5% लाईट, 5% डार्क किंवा 5% येलोकडे जाणारा, 5% ब्ल्यूकडे जाणारा कलर थिअरी आहे परत त्याच्यामध्ये. पण त्याच्या लाईन्स अशा करतात, हा, आणि परत थोडं मागे गेलं की त्या रंगाचं इल्युजन क्रिएट होतं, जो रंग तिथे त्यांना अचीव करायचा आहे, जो ओरिजिनल पेंटिंग मध्ये आहे. ठीक आहे, आता विजिबल रिटचिंग करतायत ते. विजिबल रिटचिंग कसं, तर जवळ गेलं की ते दिसतं की ते ओरिजिनल आर्टिस्टने केलेलं नाहीये आणि हे कॉन्झर्वेशन रेस्टोरेशनचा अटेम्प्ट आहे. पण लांब गेलात की ते दिसत नाही आणि व्ह्युअरला त्याचा एस्थेटिक प्लेजर मिळतो. हा, आता ह्याच्यामध्ये हे असंच का केलं, तर त्याच्या पाठीमागे त्यांचा एथिकल पॉइंट आहे. आणि तो एथिकल पॉइंट असा आहे की ॲज अ कॉन्झर्वेटर रेस्टॉरर मी आर्टिस्टच्या ओरिजिनल कामामध्ये इंटरफेअर करत नाहीये. मी केलेलं काम हे व्ह्युअरला सहज जवळ गेल्यावरती दिसतं, पण लांब गेल्यानंतर एस्थेटिक प्लेजर मध्ये पण कुठे अडथळा येत नाहीये त्याच्यात.
कारण ते डिस्टर्ब करत नाही एरिया. करेक्ट. हा इनविजिबल विजिबल रिटचिंग करायचा अप्रोच झाला फ्रेंच आणि इटालियन लोकांचा. आता डच लोक, फ्लेमिश लोक, ब्रिटिश लोक, त्यांचा अप्रोच आहे इनविजिबल रिटचिंगचा. आता गंमत बघा, आता एथिक्स कुठे गेले, कसे गेले, काय झालं, आता ते सगळं आता इंटरेस्टिंग होत जाईल आता. आणि ह्यांचे हे कसे डिबेट होतात ह्यांच्यामध्ये. तर इनविजिबल रिटचिंग म्हणजे काय, ते अशा प्रकारे रिटचिंग करतात आर्टिस्टचा पूर्ण अभ्यास करून, की त्याची कलर पॅलेट काय होती, त्याचं स्टायलॅस्टिक, त्याची पेंटरली क्वालिटी काय होती, त्याच्यामध्ये स्टायलॅस्टिक कॅरेक्टरिस्टिक्स काय होते, त्याचे ब्रश स्ट्रोक्स कसे होते, इतका बारीक अभ्यास करून अशा प्रकारे रिटचिंग करतात की हे कळतच नाही. तुम्ही किती मायन्युटली बघा, तुम्हाला दिसतच नाही. मग आता एथिक्स कुठे गेले, जे आपण म्हणतो की ओरिजिनल कामामध्ये इंटरफेअर करायचं नाही, या एथिक्सचं काय झालं. तर तिकडे त्याचं जस्टिफिकेशन असं आहे की आम्ही जे करतोय ते वेल डॉक्युमेंटेड आहे. प्लस तुम्ही युव्ही लाईटमध्ये, अल्ट्राव्हायोलेट लाईटमध्ये तुम्ही जर बघितलं तर ते तुम्हाला सहज दिसेल. परत आम्ही रिटचिंगसाठी जे पिगमेंट्स वापरलेले आहेत ते ओरिजिनल नाही आहेत, ते इझिली रिव्हर्सेबल आहेत. त्याच्यामुळे आम्ही ओरिजिनल मटेरियल वापरलेलं नाहीये. पण मग ते विचारतात, मग तुम्ही विजिबल रिटचिंग करायचा अप्रोच का फॉलो करत नाही. एक्झॅक्टली. ते पण तर लांबून दिसत नाही ना. तर त्याच्यावरती ह्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही जेव्हा डॉट डॉट देता किंवा लाईन्स हे करता, तुम्ही एक तिथे डिझाईन पॅटर्न क्रिएट करता. रिपिटेटिव्ह तुमच्या ऍक्शनमुळे तिथे एक डिझाईन पॅटर्न क्रिएट होतो आणि तो डिझाईन पॅटर्न इटसेल्फ लक्ष वेधून घेऊ शकतो. आणि जर त्याने लक्ष वेधून घेतलं तर चित्र समजून घेण्याऐवजी किंवा चित्राबरोबर जो संवाद सुरू होतो, तो संवाद, चित्राचा विषय काय आहे, आर्टिस्टची संकल्पना काय आहे, त्याने सगळे जे चित्राची जी म्हणजे त्याने कसं, त्याने आकाश, अवकाश, आकार आणि रंग, रेषा, ह्याच्यामधून त्याला जे म्हणायचंय तिथपर्यंत पोचायच्या ऐवजी जर दर्शकाचं लक्ष अशा गोष्टीकडे वेधलं गेलं तर त्याच्या मनात, म्हणजे तो संवाद चालू असताना त्याच्या मनामध्ये असे विचार येऊ शकतात, अरे इकडे रंग पडला होता वाटतं, कधीतरी इकडे डॅमेज झालं होतं आणि मग त्याचं इकडे कॉन्झर्वेशन झालेलं आहे आणि इथे कोणीतरी असं कॉन्झर्वेटरने काम केलंय आणि काय फाईन काम केलेलं आहे. किंवा उलट, अरे काय असं काम करतात का, काय हा दर्जा आहे का रेस्टोरेशनचा, कॉन्झर्वेशनचा. म्हणजे चित्राचा संवाद, आर्टिस्टला काय म्हणायचंय ह्याच्याकडे जाण्याऐवजी तो कुठे आला, एक्सपिरियन्स मध्येच इंटरव्हेन्शन केलं तुम्ही. तर ते म्हणतात की आम्हाला हे होऊ द्यायचं नाहीये, आमच्याकडे एव्हिडन्सेस आहेत, तुम्ही युव्ही लाईट मध्ये बघा, तुम्हाला दिसेल कुठे कुठे, पण आम्ही उगाच आपलं अशासाठी दर्शकाला हे करू इच्छित नाही. तर असे 1-2 गट आहेत. एक फॉलो करतो विजिबल रिटचिंगचा अप्रोच, एक गट फॉलो करतो इनविजिबल रिटचिंगचा अप्रोच, आणि मग अजूनही डिबेट अजूनही चालू आहे. 3-4 शतकं झाली. भारतामध्ये तुम्ही म्हणाल तसं मिनिएचर पेंटिंग्सना आपण हे नाही करत, आपण रिटचिंगच नाही करत. मग आपण काय प्रकारे त्याच्याकडे बघतो, काय दृष्टिकोन आहे, असं काही गव्हर्नमेंट थ्रू असा काही रूल आहे का? आणि नाही, तसं काही रूल नाहीये किंवा तसं स्टँडर्डायझेशन जे व्हायला पाहिजे ते अजून झालेलं नाहीये. ते प्रोसेसमध्ये आहे, होईल, त्याला वेळ लागेल, थोडा होईल. पण मिनिएचर पेंटिंग्सबद्दल तू विचारलंस तर त्याच्यामध्ये रिटचिंग करत नाहीत. आता हे माझं वैयक्तिक मत आहे. गेल्या 20-22 वर्षांमध्ये मी जे काही मला फेलोशिप मिळाली, मी नेदरलँडला गेलो होतो रिसर्च करायला आणि मला ट्रॅव्हल ग्रँट चांगली होती, त्याच्यामुळे मी युरोपमधल्या बऱ्याच देशांमध्ये मला जाता आलं आणि तिकडच्या कॉन्झर्वेशन सेंटर्सना भेटी देता आल्या, तिकडच्या एक्सपर्ट्सना भेटलो
आणि भारतात पण आता वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आलो आहे. तर त्याच्या अनुभवाच्या आधारे मी हे माझं वैयक्तिक मत मांडतोय की होतं कसं, मेथडॉलॉजी सेट होताना किंवा अप्रोचेस सेट होताना नेमकं काय होतं. मिनिएचर पेंटिंग्समध्ये रंग पडलेला असताना तो रिटच करत नाहीत. हे सर्रास सगळीकडे फॉलो करतात, कोणी नाही करत रिटचिंग. तर त्याच्या पाठीमागे नेमकी भूमिका काय आहे किंवा हे कसं सेट झालं असेल, तर एक भाग तर हा आहे की आपल्या मानवी मेंदूची क्षमता असते की आपण कल्पना करू शकतो. तर एखादा रंगातला चित्रातला एखादा भाग जर मिसिंग असेल तर आपण कल्पना करू शकतो की तो जर तिथे असता तर कसं दिसलं असतं हे चित्र. ही ॲबिलिटी आहे आपल्याकडे आणि ही गृहीत धरून रिटचिंग करू नका, ते एक्सेप्ट करा असं मानलं जातं एकीकडे. फारच फिलॉसॉफिकल थॉट आहे. हो, अगदी. की चित्र निर्माण झालंय जे म्हणजे विश्वाचा नियम आहे ना, की जी वस्तू उत्पन्न होते ती कधी ना कधी नष्ट होणारच आहे. पृथ्वीचं पण वय आहे आपल्या. हा, तर तसंच या वस्तू जेव्हा उत्पन्न झाल्या, अगदी सगळ्यात स्ट्रॉंग मटेरियल काय आहे, दगड. तो दगडाची माती होतेच ना, परत मातीचा दगड होतो. तर हे अव्याहत चक्र आहे, उत्पन्न होणं, नष्ट होणं. तर ते चित्र जेव्हा कधी निर्माण झालंय तर त्याचं डिटेरिएशन होणारच आहे, ते कधी ना कधी नष्ट होणारच आहे. राईट. तर ते एक्सेप्ट करा. ऍटलिस्ट त्या गोष्टींमुळे त्यांनी इतकी वर्ष सर्व्हाइव्ह केलेलं हे तरी दिसतं. एक्सेप्ट करा आणि त्याच्यात काही तुमचा इंटरफेअर करू नका. हा, त्याचं वय वाढवण्यासाठी जे आवश्यक आहे ते करा. हे जेव्हा नंतर आपण कॉन्झर्वेशन म्हणजे काय, रेस्टॉरेशन म्हणजे काय किंवा प्रिझर्वेशन म्हणजे काय ह्याच्याकडे येऊ त्यावेळेला मी सांगेन. पण त्याची झीज न होण्यासाठी तुम्ही करा, पण त्याच्या व्हिज्युअल आस्पेक्टमध्ये फेरफार करू नका. राईट. हे असं सगळ्यांनी भारतामध्ये मिनिएचर पेंटिंग्सना घेऊन हे फॉलो करतात. इवन वेस्टर्न कंट्रीजमध्ये पण फॉलो करतात सगळीकडे. आता त्याचं कारण मला असं वाटतं हे कसं झालं असावं. एकतर कॉन्झर्वेशन प्रॅक्टिस भारतात फार उशिरा. राईट. म्हणजे आपल्याकडे फार जुने संदर्भ आढळतात. म्हणजे एक संस्कृत श्लोक आहे, जलात रक्षेत अग्नीत रक्षेत तैलात रक्षेत रक्षेत शिथिल बंधनात मूर्ख हस्ते न दातव्यम इति पुस्तकम वदंती. जलात रक्षेत म्हणजे पाण्यापासून रक्षण करा, अग्नीत रक्षेत म्हणजे अग्नीपासून रक्षण करा, तेलापासून रक्षण करा, रक्षेत शिथिल बंधनात म्हणजे त्याला शिथिल बंधनात ठेवू नका. आता आपल्याकडे सगळ्यात जुना हे काय होता तर मॅन्युस्क्रिप्ट. ती माहिती तुम्हाला बघितलं असेल तुम्ही, ते असं बांधून ठेवतात घट्ट आणि ते पण थोडंसं लाल कापडात बांधतात. तर लाल कापडाचं कारण असं आहे की तो इन्सेक्ट रेपेलंट कलर मानला जातो. हा, तर रक्षेत शिथिल बंधनात मूर्ख हस्तेन दातव्यम. आता हे खूपच महत्वाची ओळ आहे की ज्याला त्याच्याविषयी आस्था नाही, त्याच्याविषयी श्रद्धा नाही, त्याच्याविषयीची काळजी नाही, अशा लोकांकडे देऊ नका. हा, इति पुस्तकम असं पुस्तक म्हणतंय, म्हणजे पुस्तकच सांगतंय. तर असे संदर्भ आढळतात. पण आपल्याकडे तसं प्रॅक्टिस उशिरा सुरू झालेली आहे कॉन्झर्वेशनची. आणि आपण जे काही फॉलो करतो ते आपण वेस्टर्न कंट्रीजमध्ये जी एस्टॅब्लिश झालेली प्रॅक्टिस आहे आणि तिथे जे काही रिसर्च वर्क वगैरे करून ज्या मेथडॉलॉजी सेट झालेल्या आहेत त्या आपण फॉलो करतो. साधारण कुठल्या काळात भारतामध्ये सुरू झालं कॉन्झर्वेशन असं म्हणता येईल? तसं तर फार पूर्वीपासून होत होतं, पण अगदी 21व्या शतकापासून म्हणायला हरकत नाही. म्हणजे नॅशनल म्युझियम इन्स्टिट्यूट, नॅशनल म्युझियम दिल्लीचं, तिथे पहिला जो ह्याचा कोर्स सुरू झाला, OP अगरवालांनी वगैरे सुरू केला तिकडे कॉन्झर्वेशनमध्ये डिग्री कोर्स, तर त्याच्याही अगोदर कॉन्झर्वेशनिस्ट प्रॅक्टिस करत होते. पण तो समजा 80चं दशक मानलं तर त्याच्या अगोदर एक 40
साठीच्या दशकामध्ये वगैरे भारतीय लोकांनी काम करायला सुरुवात केली. त्याच्या अगोदर कलोनियल पिरियड मध्ये ब्रिटिशर्स होतेच. होते की कॉलोनियल एरा मधले काय आपल्याकडे कलोनियल एरा मधले होते ते त्यांचे, पण ते फार प्रॅक्टिस अशी खूप अशी ती बंद दाराआड होती त्यावेळेला. आणि त्यांचा फोकस भारतीय वस्तू किंवा भारतीय मॉन्युमेंट्स कॉन्झर्व करणं होता नव्हता. मी ह्यासाठी त्यांचा भर सगळं एकतर आर्किओलॉजीचं हे सगळ्यात जास्त त्यांचं तिथेच सगळा जोर होता. हो येस, ते अगदी चांगलं करत होते. हो. आणि त्याच्यातून आर्किओलॉजी मधून उत्खननात मिळालेल्या ज्या सगळ्या वस्तू वगैरे आहेत त्याचं जतन करणं हा पहिलं प्राधान्य होतं. करेक्ट. कॉन्झर्वेशन हे दुय्यम होतं किंवा नंतर, पण पहिलं प्राधान्य त्याचं जतन करण्यासाठी होतं. मग ते म्युझियममध्ये असो किंवा आर्किओलॉजिकल साईट्सवरती असो, साईट स्पेसिफिक असेल किंवा म्युझियम स्पेसिफिक, बिल्डिंग स्पेसिफिक असेल. आपण फॉलो करतो वेस्टर्न कंट्रीजना, तिकडे झालेल्या प्रॅक्टिसेस वगैरे त्या येतात. आता वेस्टर्न कंट्रीजमध्ये जसं इंटरकल्चरल जी देवाणघेवाण झाली ही फार पूर्वीपासून झालेली आहे. म्हणजे अगदी इजिप्तमधल्या चित्रांमध्ये अफगाणिस्तानच्या लापिस लाजुलीपासून तयार होणारा अल्ट्रामरीन ब्ल्यू दिसतो. हो येस. आणि तेवढा व्यापार तसा अख्ख्या जगभरात होत होता. तर व्यापाराच्या बरोबर सांस्कृतिक देवाणघेवाणही होत होती. करेक्ट. तर तशीच हे कलावस्तूही जात होत्या. म्हणजे भारतातल्या कित्येक कलावस्तू जगभरात सगळीकडे आहेत. युरोपमध्ये वगैरे तर, आणि इंग्लंड, अमेरिका, युरोपमध्ये तर भरपूर आहेत. करेक्ट. आणि तिथे जेव्हा या मेथोडॉलॉजी सेट होत होत्या तर इथे त्यांचा प्रोफेशनलिझमचा पण कुठेतरी भाग आहे असं माझं मत सांगतोय मी. आता युरोपियन पेंटिंगमध्ये जेव्हा ते विजिबल किंवा इनविजिबल अप्रोच घेऊन रिटचिंग करत होते त्यावेळेला तो आर्ट फॉर्म त्यांच्याच तिथे फ्लरिश झाला होता. त्याच्यामुळे त्या आर्टिस्टची मानसिकता, त्याच्या पाठीमागची फिलॉसॉफी, त्यांचे विचार कसे बदलत गेले, कसे ट्रान्सफॉर्म होत गेले, आणि त्याच्याबरोबर इमेज कशी ट्रान्सफॉर्म होत गेली हे त्यांना माहिती होतं. बरं, त्यांच्या तिकडे अकॅडमिक लेवलला असे शिक्षक होते की जे वेगवेगळ्या आर्टिस्टची, म्हणजे रुबेन्स कसा रंगवायचा, रेम्ब्रांड कसा रंगवत होता, लिओनार्दो दा विंची कसा रंगवत होता, रफायल कसा करत होता, हे शिकवणारे शिक्षक होते. त्याच्यामुळे हातामध्ये जी स्किल्स जी आवश्यक असतात रिटचिंग करताना ती त्यांच्याकडे ऑलरेडी होती. आणि त्यांना ह्याची खात्री होती की आपण त्याला न्याय देऊ शकू. राईट. आणि तशा ह्याने ती मेथोडॉलॉजी सेट झाली की रिटचिंग करू शकतो आपण. करेक्ट. पण तेच जेव्हा त्यांच्याकडच्या कलेक्शन मधल्या मिनिएचर पेंटिंगकडे जे आलं तर त्यावेळेला जे पूर्णपणे जे बदलतं सगळं की इंडियन मिनिएचर पेंटर ते भौतिकवादी आहे. ती शैली आपल्या इकडची खूप आध्यात्मिक आहे. करेक्ट. तर आर्टिस्ट जेव्हा चित्र काढायला बसतो त्यांच्यासारखा तो इझलवरती करत नाही किंवा डॉंकीवरती बसून करत नाही. डॉंकी म्हणजे एक बसायचं ते सपोर्ट असलेलं हे असतं, त्याला डॉंकी म्हणतात. तर गाढवाचं त्याचं काही हे नाही. हा, तर ते इझलवरती करतात किंवा ते डॉंकीवरती बसून करतील चित्र. हा, पण भारतीय चित्रकार हा मांडी घालून बसतो. आणि ज्या प्रकारे म्हणजे तो बारीक ब्रश, इतका बारीक एक दोन केसांचा ब्रश तो, आणि त्याच्यामध्ये जर तो त्या लाईनचा थिननेस आणि त्या लाईन मधली फ्लुएन्सी जर अचीव करायची असेल तर श्वासोश्वासावरती कमालीचं नियंत्रण लागतं. जोपर्यंत त्याच्यावरती तुमचं नियंत्रण नसेल तोपर्यंत तुमच्या हातून ती लाईन येणारच नाही. ट्रू. त्याच्याबरोबर जे रंग वापरत होते ते नॅचरल सॉइल पासून केलेले, तिकडे आधी एक टेम्परा आणि त्याच्यानंतर ऑइल बेस्ड पिगमेंट्स वापरले. म्हणजे पॉपी ऑइल असेल किंवा लिन्सीड ऑइल असेल, ते आपण इकडे गम टेम्परा करत होतो. म्हणजे नॅचरल कलर्स पिगमेंट्स मध्ये आपलं ऍडेसिव्ह होतं गम, राईट, जो प्लांट बेस आहे. करेक्ट. तर हे पिगमेंट पण पूर्ण भिन्न होते. तर
हेच सगळंच म्हणजे स्टायलायझेशन पासून करण्यापासून जे हातामध्ये जे स्किल आलं पाहिजे आणि ते परत ते नाही म्हटलं तरी थोडंसं पिढ्यानपिढ्याकडून ते अजून हे होत जातं, वाढत जातं ते. करेक्ट. तर मुळात त्यांना ह्या इंडियन जेव्हा त्यांच्या कलेक्शनमधली इंडियन मिनिएचर्स पेंटिंग जेव्हा घेतली तेव्हा किंवा बाकीचे पण पिगमेंट घेतली तेव्हा त्यांना ह्याची मुळात खात्री नव्हती की आपण हे करू शकू का, आपण न्याय देऊ शकू का, राईट. आणि ह्याची खात्री नव्हती म्हणून त्यांनी ते टाळलं. म्हणजे किती किती चांगला विचार आहे बघा, आणि किती म्हणजे प्रोफेशनलिझम किती आहे की मी न्याय देऊ शकत नाही, मी करणार नाही, कदाचित माझ्या 3-4 पिढ्यानंतर कोणतरी त्यांच्याकडे स्किल्स येतील, त्यावेळेला त्यांना वाटलं तर ते करतील, राईट. पण आत्ता मला आत्मविश्वास नाही तर मी करणार नाही. हे तिकडे सेट झालं आणि आपण पण तेच फॉलो करतो, कारण तिथूनच आलं ना. हो, पण विच इज व्हेरी सरप्रायझिंग, कारण आपल्याकडे पण जे स्कूल ऑफ आर्ट होतंच आणि बरेचसे आर्किटेक्ट त्यामध्ये काम करत होते, त्याच्यातून ते बाहेर पडले होते, शिकून बाहेर जाऊन आले होते. मग आपल्याकडच्या लोकांनी यावर थोडासा अजून अभ्यास करण्याचा प्रयत्न का केला नसेल? हा विषय वाटतो तेवढा हे नाही असं म्हणजे विचारलं उत्तर दिलं असं नाहीये, कारण त्याला बाकीच्या बऱ्याच अंगांनी त्याला बघायला लागेल. एकतर आपल्या इकडे जेव्हा आर्ट स्कूल्स तयार झाली त्यावेळेला कलोनियल पिरियडमध्ये ती झाली, त्याच्यामुळे तिथे जी तिथला जो अभ्यासक्रम होता त्याच्यावरती त्यांचा रॉयल अकॅडमीचा, आता जे स्कूल ऑफ आर्ट बघितलं तर रॉयल अकॅडमीचा पूर्ण पगडा होता. बेंगॉल स्कूल जे हे झालं तेव्हा जोपर्यंत बेंगॉल रिव्हायवलिस्ट स्कूल त्यांनी सुरू नाही केलं, म्हणजे त्यांनी ती मुवमेंट सुरू नाही केली, रवींद्रनाथ टागोर, अवनींद्रनाथ टागोर आणि सगळेच, तर भारतीय कलाशैली परत रिवाईव्ह करायची तोपर्यंत लघुचित्रशैली संपली होती. मुघल पिरियड हा शेवटचा होता. पण अगदी छोट्या छोट्या रिजन्स मध्ये पण आपल्याला दिसत नव्हती की तेवढा तिथपर्यंत कोणी जात नव्हतं. प्रॅक्टिस चालू आहे, पण जे आपण शहाजहान आणि मी फक्त उदाहरणादाखल शहाजहान किंवा हे म्हणतोय अकबर, शहाजहान, तर म्हणजे सगळ्याच स्कूल्स इकडे अगदी नॉर्थ पासून साऊथ पर्यंत, राईट. तर त्यावेळेला आपण एकदम गोल्डन पिरियडला होतो. पण त्याच्यानंतर ते डिक्लायनेशन सुरू झालं आणि मग हळूहळू ते प्रॅक्टिसेस हळूहळू बंद झाल्या. त्या स्केलवर होणं बंद झालं, त्या स्केलवरती होणं आणि त्या दर्जाचं पण होणं. मी जेव्हा डिक्लायनेशन म्हणतो त्यावेळेला स्केलच्या पेक्षा त्याचा दर्जा आणि प्रॅक्टिस करायचं हे लोकांचं, म्हणजे 100 आर्टिस्ट त्यावेळेला प्रॅक्टिस करत होते, त्यांना आर्ट पॅटर्न होतं, नंतर ते 10 वरती आलं, आता अगदी तुटपुंजे जे हाताच्या बोटावरती आहेत ते चालू ठेवलंय त्यांनी. पण अभ्यासक्रम तो तसा होता की रॉयल अकॅडमीचा पगडा होता तिकडे, कलकत्ता उलट मुंबईपेक्षा कलकत्ता ब्रिटिशांचं जास्त महत्वाचं हे होतं, तर तिथेही आर्ट स्कूलच्या अभ्यासक्रमावरती हे होतं. मिनिएचर्स पासून आपण इतके दूर गेलो होतो की त्याच्यामुळे ते पण एक कारण असावं की जेव्हा कॉन्झर्वेशन प्रॅक्टिसेस सुरू झाल्या त्यावेळेला इथला कॉन्झर्वेटर्स एवढा हे नव्हता त्यावेळेला किंवा की आम्ही जगाच्या बरोबर आहोत, नव्हतंच ना. आत्ता कुठे ते परिस्थिती बदलली आहे, आत्ता तेवढेच चांगले कॉन्झर्वेटर्स आता भारतात आहेत, पण त्यावेळीची आपण फॉलो करत होतो, अजूनही फॉलो करतोय, पण आता कुठले तरी ठीक आहे बाबा, आम्ही पण आता तेवढेच इक्विप्ड आहोत, आमच्याकडे पण तेवढंच मटेरियल आहे, आम्ही पण आमच्या स्वतःच्या मेथडॉलॉजीज इनोव्हेशन करून डेव्हलप करू शकतो. हे आता थोडा कॉन्फिडन्स आता यायला लागलं आणि अजून पुढे अजून वाढेल ते. तर त्यावेळेला कदाचित असं येईल की ठीक आहे, तुम्ही त्यावेळेला विचार तसा केला होता, पण आता आम्ही शिक्षण देऊन प्रॅक्टिस करून तसे स्किल्स डेव्हलप करू शकतो आणि मग होऊ शकतं. पण हे मी असं म्हणत नाहीये की हे करायलाच पाहिजे. मी तर म्हणेन की आपल्या जी मानवी मेंदूची जी क्षमता आहे तिला घेऊन आपण जी कल्पना करू शकतो
मला स्वतःला ते जास्त बरं योग्य वाटतं. पण कधी कधी काय होतं माहितीये का, की लॉस एवढा असतो ना आणि अशा ठिकाणी असतो की ते विद्रूप दिसतं. राईट. तर तिथे असा विचार करायला पण हरकत नाही. करेक्ट. भारतामध्ये कॉन्झर्वेशन फील्डला घेऊन जी काही प्रगतीविषयी मी बोलत होतो की प्रगती चांगली आहे सध्या. 20 वर्षांपूर्वी आपल्याकडे तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं, आपण इक्विप्ड नव्हतो. राईट. त्याच्यानंतर स्किल्स आणि मेथोडॉलॉजीला घेऊन आपल्याकडे जे टूल्स आणि मटेरियल्स पाहिजेत त्याची अवेबिलिटी खूप लिमिटेड होती. फार स्ट्रगल करायला लागायचं एखादी गोष्ट मिळवण्यासाठी. व्हेन यू स्टार्टेड वर्किंग इन द फील्ड. आता परिस्थिती खूप बदलली आहे. गेल्या 10-15 वर्षामध्ये परिस्थिती खूप बदलली आहे. आणि एक जे मी म्हणत होतो ना की आता आपल्याकडे पण तेवढ्याच चांगले कॉन्झर्वेटर्स तयार होत आहेत. हां, पण ह्याची सुरुवात ही 40-50 वर्षांपूर्वी तिकडेच झालेली आहे. ते मला बोलता बोलता आठवलं, ते सांगायचं होतं. आणि ते असं होतं, आपल्या इकडचे एक स्कल्प्टर होते, विश्वमेहरा नाव त्यांचं. ओके. ते त्यांना असं वाटलं की आपण जरा युरोपात बघूया करिअर कसं होतंय, म्हणून ते पहिले इटलीला गेले. इटलीमध्ये त्यांनी जेव्हा तिकडे सुरू केली कला निर्मिती वगैरे, त्यावेळेला त्यांना तिकडे कॉन्झर्वेशन फील्डबद्दल समजलं. कॉन्झर्वेशन फील्डबद्दल ते अजून अभ्यास करत गेले. त्याच्यानंतर ते आणखी खोल, आणि मग त्यांनी ठरवलं की आता कला निर्मिती करायची नाही, हे फील्ड मला आवडलं, ह्याच्यामध्ये मला जास्त आनंद मिळतोय, जास्त मला मजा येते काम करायला, तर मी आता पूर्णपणे कॉन्झर्वेशन मध्येच काम करणार. मग कॉन्झर्वेटर त्यावेळेला ते इथे ॲम्स्टरडॅमला आले होते, नेदरलँड्समध्ये आले ते. ॲम्स्टरडॅममध्ये त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली, रिसर्च करत होते ते. आणि त्यावेळेला मी मगाशी जसं म्हटलं ना, लायनिंगमध्ये मी 2 प्रकारच्या लायनिंगचा उल्लेख केला, एक ग्लू पेस्ट लायनिंग आणि एक वॅक्स बेस्ड लायनिंग. या दोन्ही पद्धतीच्या लायनिंगमध्ये हीट अप्लाय करायला लागते. हां, विश्वमेहरांचं असं म्हणणं होतं की तुम्ही ही जी लायनिंगच्या प्रोसेसमध्ये ही जी हीट अप्लाय करता, पेंटिंगच्या पाठीमागून करायला लागते, तरी ती पिगमेंट्सना चांगली नाहीये. राईट. पिगमेंट्सचं लवकर डिटेरिएशन होऊ शकतं. म्हणून हीट एलिमिनेट करण्यासाठी त्यांनी कोल्ड लायनिंग सिस्टीम डेव्हलप केली. आणि त्याच्यासाठी त्यांनी सिंथेटिक ॲधेसिव्ह, पॉलिव्हिनाइल ॲसिटेट बेस्ड ॲधेसिव्ह, त्यांनी त्याच्यावरती भरपूर एक्सपेरिमेंट करून ती पद्धत विकसित केली, विश्वमेहरा. आणि मी मगाशी जे म्हटलं ना, 1974 साली ग्रीनविचला एक खूप महत्वाची कॉन्फरन्स झाली, जिथे सगळे कॉन्झर्वेटर्स येऊन विचार करत होते की जे सगळं आपण फुल ट्रीटमेंट देतोय, तर ते हे करायचं का, म्हणजे आणि मग मिनिमलिस्टिक अप्रोच हे केला गेला, किंवा आता काही करू नका, आता फक्त वेट, वॉच अँड मॉनिटर, वाट बघा, निरीक्षण करत राहा, त्याचं मॉनिटरिंग करत राहा, आणि मग पुढचा डिसिजन घ्या, पुढचा अप्रोच ठरवा. ती जी कॉन्फरन्स तिथे गुस्ताव बर्गर, ज्याने त्याच वेळेला सिंथेटिक वॅक्स इंट्रोड्यूस केलं, त्याच वेळेला विश्वमेहरा त्याच कॉन्फरन्समध्ये तिकडच्या लोकांबरोबर डिबेट करत होते की तुमची हीट लायनिंगमध्ये जी हीट अप्लाय करता ही योग्य नाहीये, आणि कोल्ड लायनिंग सिस्टीम त्यांनी इंट्रोड्यूस केली. भारतीय ओरिजिनचं. हा, ते तिकडे त्या लोकांबरोबर डिबेट करतात, त्यांनी तिकडेच ती पद्धत विकसित केली. आणि पुढे 20 वर्षात नेदरलँडमध्येच फक्त शहर बदललं, आता ॲम्स्टरडॅमच्या ऐवजी मास्ट्रिक्ट. तर जिथे मी फेलोशिपला गेलो होतो, मास्ट्रिक्टमध्ये योश म्हणून एक कॉन्झर्वेटर, आता ते रिटायर्ड झाले, पण त्यांनी त्याच पद्धतीला घेऊन, म्हणजे त्याच्यात अजून रिसर्च केला, अजून इम्प्रोवाइज केलं, आणि 20 वर्षानंतर त्यांनी मिस्ट लायनिंग टेक्निक, जिथे ॲधेसिव्ह कसं लावायचं, ते मिस्टच्या स्वरूपात लावायचं, त्याच्यामुळे त्याचं पेनिट्रेशन कमी होतं ओरिजिनल कॅनव्हासमध्ये, आणि कलर्स मटेरियलमध्ये, त्याच्यामुळे स्ट्रक्चरमध्ये चेंज होत नाही, ओरिजिनल स्ट्रक्चरमध्ये चेंज होत नाही, अशी त्यांनी डेव्हलप केली. हां, तर हे तिकडेच झालं ना, सगळं तिकडे झालं.
पण आता तेच पुढच्या मला असं वाटतं की पुढच्या 10 वर्षांमध्ये ते इथे पण सुरू होईल. कारण आता आपल्याकडे पण कॉन्झर्वेटर्स फक्त डिग्री कोर्स करून थांबत नाहीत, ते पुढे PhD करतायत. हो, खरं तर तुम्ही जेव्हा हे सांगताय तेव्हा खूप सरप्रायझिंग आहे, कारण आपल्या सगळ्याच या क्लोजनेट क्षेत्रामध्ये असं सतत फंडिंगची ओरड असते. आम्हाला पैसे मिळत नाहीत, आम्ही रिसर्च करू शकत नाही आहोत, आमची प्रगती होत नाही आहे, आम्हाला जेवढं अटेन्शन पूर्ण सोशल स्ट्रक्चरमधून फायनान्शियली मिळायला हवं तेवढं मिळत नाही आहे. पण युअर अप्रोच इज कम्प्लिटली डिफरंट. तुम्हाला खरंच असं वाटतं का की प्रॉब्लेम्स आहेत इन्फ्रास्ट्रक्चर वाईज, अजून आपण खूप प्रगती करायला हवी आहे आणि वी आर ॲक्च्युली नॉट इन द बिगिनिंग ऑल्सो, असं तुम्हाला वाटतं? बघ, प्रॉब्लेम्स तर सगळ्याच क्षेत्रात आहेत. इन्फ्रास्ट्रक्चरचं पहिलं आपण बघूयात. इन्फ्रास्ट्रक्चर मी म्हटलं तसं आता वस्तुस्थिती बदलली आहे खूप. आता पहिल्यांदा आपल्या देशामध्ये 2-3 इन्स्टिट्यूट होत्या ज्यांच्याकडे स्वतःचं कॉन्झर्वेशन सेंटर होतं, आणि ते म्हणजे अगदी सुरुवातीला नॅशनल म्युझियम ही एकच इन्स्टिट्यूट होती की जिकडे भला मोठं कॉन्झर्वेशन सेंटर होतं. कधी एकेकाळी तिकडे 40-40 कॉन्झर्वेटर्स काम करत होते. बापरे. आणि वेल इक्विप्ड होतं. हे स्वातंत्र्यानंतरची गोष्ट आहे. अगदी मी 70-80ची गोष्ट करतोय. त्यावेळेला सेंट्रल गव्हर्नमेंटचे फंड्स मिळाले होते, त्यांनी ते उभारलं होतं. दुर्दैवाने ते आता तिकडे एकच कॉन्झर्वेटर राहिलेलं आहे, ते डिक्लायनेशन झालेलं आहे. त्याच्यात मी जात नाही आत्ता, पण कधी काळी हे एकच सेंटर असलेलं आत्ता मी म्हणेन 20-25 म्युझियम्स आहेत की ज्यांचं स्वतःचं कॉन्झर्वेशन सेंटर, वेल इक्विप्ड कॉन्झर्वेशन सेंटर आहे. म्हणजे अगदी वेल इक्विप्ड नाही, पण जेवढं दर्जेदार काम करायला जेवढं आवश्यक आहे तेवढं. आणि त्याच्यापैकी 3-4 इन्स्टिट्यूट्स अशा आहेत की ज्या अगदी वेल इक्विप्ड आहेत. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय आहे त्याच्यामध्ये एक, आणि येत आहेत. हे झालं अगदी म्हणजे मॉडरेट लेवलला मी 20-25 म्हटलं, पण ज्यांच्याकडे कॉन्झर्वेशन सेंटर अगदी छोटं का होईना आहेच, अशी संख्याही आता हजारोंच्या घरात गेलेली आहे. तर इन्फ्रास्ट्रक्चर वाईज सिनारिओ फार चांगला आहे. आणि कारण तो कॉन्स्टंट नवीन ह्याच्यामध्ये त्याच्यात सातत्याने निर्माण होत आहे. ते गव्हर्नमेंट लेवलला गव्हर्नमेंटच्या इन्स्टिट्यूट असू देत किंवा प्रायव्हेट असू देत. प्रायव्हेट इन्स्टिट्यूटचं जरा आणखी चांगलं आहे सिनारिओ, कारण त्यांच्याकडे फंड्सची अवेलेबिलिटी सहज आहे. कसं होतं फंड्सच्या बाबतीमध्ये की CSR फंड्स असतात ना सगळ्या कंपन्यांमध्ये, तर CSR फंड्स हा त्यांनी वापरला नाही तर त्यांना खूप टॅक्स लागू शकतो. त्याच्यामुळे तो युटिलाइज करायचाच असतो त्यांना. त्याच्यामुळे आणि हा असं काही नाही आहे ते गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्सनाच देऊ शकतात की ते कोणालाही देऊ शकतात, त्यांना पाहिजे त्यांना ते देऊ शकतात. प्रॉब्लेम कुठे होतो की त्याच्यासाठी जो अप्रोच पाहिजे ना, ते CSR फंड्स मिळवण्याकरता जी मेहनत करायला लागते, त्याच्यासाठी एक विजन असायला लागतं. त्या विजननुसार एक डॉक्युमेंट बनवायला लागतं, त्याच्यामध्ये बजेटिंग करायला लागतं आणि ते प्रेझेंट करायला लागतं. जर व्यवस्थित मेहनत घेऊन ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर फंड्स मिळणं अवघड नाहीये सध्याच्या काळामध्ये. फक्त विजन पाहिजे, मेहनत करायची तयारी पाहिजे, चांगल्या प्रकारे ते मांडायला पाहिजे आणि फंड्स मिळाल्यानंतर त्याचं युटिलायझेशन प्रामाणिकपणे झालं पाहिजे. आणि वेळेनुसार झालं पाहिजे, ठरवलेल्या वेळेत झालं पाहिजे. त्याच्यामुळे वेळेचं नियोजन चांगलं असलं पाहिजे. आणि मला वाटतं इथेच पाणी मुरतंय की त्याच्यासाठी ही जी प्रॅक्टिस एस्टॅब्लिश व्हायला कशी होणार, तर ते कुठेतरी अभ्यासक्रमातच आलं पाहिजे. करेक्ट. आणि हे कुठल्या अभ्यासक्रमात, कोणाच्या अभ्यासक्रमात आलं पाहिजे, ते म्युझिओलॉजीचा जे अभ्यास करतात त्यांच्यात तर सगळ्यात पहिलं आलं पाहिजे, जे म्युझिओलॉजी करतात.
ॲब्सोल्युटली. कारण तेच क्युरेटोरियल लेवलला वगैरे तेच म्युझियमच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ह्याला किंवा म्युझियम कुठल्याही प्रकारचं असू दे ते कुठल्या दिशेने जाणार आहे हे ठरवणारा जो त्यांच्यामधला जो हे असतो कार्यक्रम मोठा लीडर ब्रेन जो असतो करेक्ट. तो ते असतात ते. पण त्याच्याबरोबर ही गोष्ट आर्किओलॉजी, कॉन्झर्वेशन ह्या त्याच्या ज्या संलग्न ब्रांचेस आहेत तिथेही शिकवलं गेलं पाहिजे. ॲब्सोल्युटली. हे झालं म्युझियम इन्स्टिट्यूट्सना घेऊनच्या फंडिंगच्या बाबतीत. इंडिव्हिज्युअल लेवलला पण बऱ्याच स्कॉलरशिप्स मिळतात. हो. नेहरू ट्रस्ट आहे, चार्ल्स वॉलॅस आहे किंवा बाकीच्या पण किती गेटिंग फाउंडेशन आहे तिथे पण हेच प्रॉब्लेम हा होतो की त्यांना अप्रोच कसं करायचं हे माहिती नसतं, त्या गाईडलाईन्स माहिती नसतात, ते सोर्सेस नसतात आपल्याकडे आणि तसा गायडन्सही दिलेला नसतो. हा, तर दोन गोष्टींवरती जर काम केलं ना की एक सोर्सेसची बँक तयार करायची आणि गायडन्स प्रोव्हाइड करायचा. राईट. यात जर दोन गोष्टी जर हे करता आल्या तर मला वाटतं म्हणजे कसं आहे ना की एक झाड आहे, झाडावरती 50 आंबे आहेत, ते 50च्या 50 आंबे मला जर म्हटलं तर मला त्याच्यातला एक आंबा मला सहज काढता येईल. पण असं आहे की मला ते आंबेच दिसत नाहीयेत. जर ते मला दिसले तर ते काढायसाठी मी विचार करीन. करेक्ट. पण ते दिसतच नाहीयेत. म्हणजे ऑप्टिमिस्टिकली ना हे आपल्याकडे भरपूर आहे आपल्यासमोर, ते घेता आलं पाहिजे. आय अग्री ऑन दिस. आणि हा गायडन्स खरंच नाही दिला जात कारण आपल्याला विषयामध्ये रुची असते, आपल्याला तो विषय खूप मनापासून अभ्यासायचा असतो, आपण त्याकडे खूप लक्ष देत राहतो आणि कॉलेजेस, इन्स्टिट्यूशन्स यांचाही फोकस हाच असतो. पण तसं म्हणायला गेलं तर हा जो काही फंडिंगचा प्रॉब्लेम आहे किंवा त्याचं सोल्युशन आहे, CSR आहे, हे सगळं कुठल्या तरी प्रकारे आपण ते समाजाशी जोडण्याचाच प्रयत्न करतोय ना. जर आपल्याला त्याच्यात काहीतरी मॉन्युमेंटल काम करायचं आहे, ते कुणासाठी करायचं आहे, ॲट द एंड ऑफ द डे आपल्या समाजासाठी, आपण जिथे राहतो त्यांच्यासाठी हे करायचं. सो तो अप्रोच अजून थोडासा मिसिंग आहे आणि मग त्याकडे खूप प्रॅक्टिकली पण बघावं लागणार आहे, फायनान्शियली बघावं लागणार आहे, इकॉनॉमिकली बघावं लागणार आहे. तो अप्रोच डेफिनेटली मिसिंग आहे आणि त्याच्यावर आपण काम केलं तर अजून चांगले ॲव्हेन्यूज आपल्याला मिळू शकतात असं मलाही वाटतं. मगाशी आपण म्हणत होतो की कॉन्झर्वेशन, रिस्टोरेशन आणि प्रिझर्वेशन ह्या 3 ज्या कॉन्सेप्ट आहेत त्या एकमेकांपासून किती वेगळ्या आहेत, प्रत्येकाचे प्रोज अँड कॉन्स काय असू शकतात? प्रिझर्वेशन, कॉन्झर्वेशन, रेस्टोरेशन, मराठीमध्ये जतन, संवर्धन आणि जीर्णोद्धार. हा, तर याच्यामध्ये संवर्धन आणि जीर्णोद्धारामधली जी सीमारेषा आहे ना ती अंधुक आहे. पण जतन आणि संवर्धन यातली सीमारेषा मात्र स्पष्ट आहे. तर जतन म्हणजे काय, तर कलावस्तूंचं सांभाळ करायचा. तर मग सांभाळ कसा करायचा, तर त्याचं एक विशिष्ट सगळं त्याचे एक पूर्णपणे त्याचं ती एक स्वतंत्र शाखा आहे आणि त्याच्यामध्ये सगळे करायचं कसं ह्याच्याविषयी सगळं गाईडलाईन्स आहेत की अगदी तुमची बिल्डिंग कशी असावी, त्याच्या आतमध्ये बिल्डिंगच्या आतमध्ये आपण अंतर्गत रचना कशी असावी, त्याची अंतर्गत तुमच्या त्या खोल्या कशा आहेत, मग प्रत्येक किंवा आपण स्टोरेज वॉर्ड किंवा गॅलरीज म्हटलं तर त्याच्या आतमध्ये गेल्यानंतर जिथे जिथे कलावस्तू ठेवलेल्या आहेत त्या केसेस कशा केलेल्या आहेत, फर्निचर कुठला मटेरियल काय वापरलेलं आहे फर्निचरसाठी, तिथे एन्व्हायरमेंटल कंडिशन्स काय आहेत, किती चांगले आहेत, हवा खेळती आहे का, जी सापेक्ष आर्द्रता आहे ती नियंत्रित आहे का, टेम्परेचर नियंत्रित आहे का, त्याच्यावरची जो लाईट पडतोय तो नियंत्रित आहे का, तिथे पोल्युटंट्स किती आहेत हवेमध्ये, हवा शुद्ध चांगली खेळती असली पाहिजे, इन्सेक्ट अटॅक होऊ नये म्हणून ती सतत क्लीन स्वच्छ असली पाहिजे,
हां, त्याच्यासाठी बेस्ट प्रॅक्टिस काय असते, एक साधं शिस्त आहे की तिथे खाण्याचे पदार्थ नेऊ नका, इन्सेक्ट येणार नाही. हां, तर ह्या ज्या सगळ्या प्रॅक्टिसेस आहेत, किंवा मायक्रोबायोलॉजिकल ग्रोथ, बुरशी येते, बऱ्याच वेळेला बुरशी येते, पाण्यात सापेक्ष आर्द्रता जास्त असते, बुरशी येते. पण हवा चांगली खेळती असेल तर तिथे बुरशी येत नाही, रोजच्या ह्याच्यात असेल तर तिथे येत नाही. तर ह्या सगळ्या प्रॅक्टिसेस आहेत सांभाळ करण्यासाठी. त्या प्रॅक्टिसेस फॉलो करणं आणि वस्तूंचा सांभाळ करणं म्हणजे जतन. हे क्लिअर आहे, एकदम सोपं आहे आणि स्पष्ट आहे अगदी, की सांभाळ करायचा आहे, जतन करायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, सगळ्यात तिन्ही ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं हे काय तर जतन. मग संवर्धनाची एंट्री होते, कॉन्झर्वेशनची. आता कलावस्तू ह्या वेगवेगळ्या मटेरियल्सच्या माध्यमांच्या असतात. हां, अगदी एन्शंट मटेरियल्स काय होती तर स्टोन स्कल्पचर्स मिळतात आपल्याला. मग नंतर मेटल, धातूचं आपल्याला हे झालं, धातू मिळायला लागला. मग अगदी मॅन्युस्क्रिप्ट पासून सुरुवात केली आपण तर शिलालेख जुने होते. त्याच्यानंतर जे सगळ्यात असं मटेरियल मिळालं ते म्हणजे गुहाचित्र किंवा भित्तीचित्र. हा, म्हणजे रंग मिळाले, रंग आले. मग अगदी बेसिक कलर होते, पांढरा, काजळीपासून मिळणारा काळा किंवा राखीपासून मिळणारा काळा, चॉक पावडर तर सहज मिळायचं कुठे, आणि गेरू, त्याच्यामध्ये पिवळा गेरू, लाल गेरू, असे 4. मग हळूहळू कालांतराने जशी शतकं बदलत गेली तसं रंग वाढत गेले, पण भित्तीचित्र किंवा गुहाचित्र झाली. मग नंतर मटेरियल आणखी कुठलं मिळालं तर पामलीफ, बर्च बार्क त्याच्यावरती यायला लागले. मग मटेरियलमध्ये वेगाने वाढ होत गेली, आर्ट फॉर्म्स वाढत गेले. हा, म्हणजे ऑइल ऑन कॅनव्हास झाला, ऑइल ऑन वुडन प्लँक्स, ऑइल ऑन कॉपर, टेम्परा ऑन पेपर म्हणजे आपली मिनिएचर पेंटिंग्स, टेम्परा ऑन क्लॉथ, त्याच्यामध्ये आपलं हिमालयन तंखा येऊ शकतात किंवा पिचवाईज येऊ शकतात. हा, त्याच्यानंतर टेम्परा ऑन वूड, त्याच्यामध्ये तंजोर आहे, मैसूर पेंटिंग्स आहेत. हा, एवढी वाढली. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मग आयवरीपासून वस्तू होत होत्या, बोनपासून तर एन्शियंट काळापासून होत होत्या. आयवरी, बोन म्हणजे जुनी माध्यम आहेत. काचेपासून वस्तू करता यायला लागल्या. माती खूप एन्शियंट परत माध्यम आहे. मग मातीमध्ये बेक्ड क्ले पण झाली, भाजलेल्या मातीच्या वस्तू पण मिळतात आणि न भाजलेल्या वस्तू मातीच्या पण ह्याच्यात मिळतात. स्टक्को परत जुनं माध्यम आहे खूप. त्याच्यानंतर पोर्सिलिन किंवा सिरॅमिक्स मातीच आहे शेवटी, फक्त वेगवेगळ्या टेम्परेचरला ते फर्नेसमध्ये बेक होते, तर त्याच्यावरतून ते त्यांचं हे बदल. पोर्सिलिन झालं, त्याच्यानंतर जेड, हा म्हणजे दगडामध्येच जेड, त्याच्यानंतर ग्लास झालं. तर या सगळी जी आपण मटेरियल्स बघितली त्या मटेरियलचं वर्गीकरण आपण जर केलं तर साधारणपणे 3 ह्याच्यामध्ये यांचं वर्गीकरण करता येतं. एक असं मटेरियल जे इनऑर्गॅनिक आहे, हा म्हणजे असेंद्रिय घटकांपासून तयार झालेलं आहे, म्हणजे दगड, माती, धातू, काच, हा हे इनऑर्गॅनिक मटेरियल आहे, असेंद्रिय घटकांपासून झालेलं आहे. आणि सेंद्रिय घटकांपासून झालेलं मटेरियल किंवा लिव्हिंग स्पीशीज पासून झालेलं म्हणजे लाकूड, कागद, कापड, हा म्हणजे टेक्स्टाईल्स आली, त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची हे आले, पेंटिंग्स वगैरे आली, ठीक आहे, तर ऑर्गॅनिक आहेत. आणि काही कलावस्तू अशा असतात की ज्याच्यामध्ये या दोन्हींचं मिश्रण असतं, ज्याला कंपोजिट ऑब्जेक्ट्स म्हणतात. हा म्हणजे वुडन फर्निचर आहे तर वूड ऑर्गॅनिक आहे, त्याच्यामध्ये समजा ब्रासने इनले केलंय तर ते इनऑर्गॅनिक झालं, ठीक आहे. तर मटेरियलचं वर्गीकरण असं केल्यानंतर लक्षात येतं की यातली ऑर्गॅनिक आणि कंपोजिट मटेरियल्स पासून झालेले जे कलावस्तू आहेत ह्यांचं डिटेरिओरेशन लवकर होतं, ते जास्त नाजूक असतात कंपॅरेटिव्ह टू इनऑर्गॅनिक. दगड, धातू, काच वगैरे टिकतात, चांगले टिकतात, कारण त्यांच्यावरती तापमानाचा परिणाम जास्त होत नाही, त्यांच्यावरती सापेक्ष आर्द्रतेचा परिणाम होत नाही, हां त्याच्यावरती पोल्युटंट्स एवढं जास्त हे करत नाहीत,
राईट. म्हणजे खूप वेळ घेतात ते डिटेरिएट व्हायला. हा वारा पाऊस एक्सपोज आहे बाहेरच्या ह्याच्यामध्ये, खूप वेळ घेतील. पण तुलनेने जे ऑर्गॅनिक आणि कंपोजिट ऑब्जेक्ट असतात त्यांची झीज लवकर सुरू होते. आणि त्याच्यामध्ये त्याला काही भौतिक घटकही कारणीभूत असतात, त्याला रासायनिक घटक पण कारणीभूत असतात, जैविक घटक कारणीभूत असतात. जैविक घटक म्हणजे इन्सेक्ट्स आणि रॉडंट्स, बुरशी. रासायनिक घटक म्हणजे पोल्युटंट्स, ॲसिड्स, सॉल्टी खारी हवा समुद्राच्या बाजूची, त्याच्यामुळे कोस्टल एरियाजमध्ये जास्त होतं लवकर. किंवा फिजिकल म्हणजे हवा, टेम्परेचर, रिलेटिव्ह ह्युमिडिटी. सगळ्यात मोठा घटक डिटेरिएशन होण्याचा किंवा सगळ्यात जास्त डॅमेज करणारा किंवा सगळ्यात जास्त त्याच्यामुळे लॉस झालेला आहे आपल्या जागतिक सांस्कृतिक वारशाचा, आणि हा फॅक्ट आहे, तो म्हणजे माणूस. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे हे नॅचरल डिझास्टर्स. भूकंप झाला किंवा वादळ, सगळं ते, किंवा युद्ध. तर त्यांची या घटकांमुळे झीज सुरू होते. आणि जेव्हा ह्यांची झीज सुरू होते त्यावेळेला कॉन्झर्वेशनची एंट्री होते. करेक्ट. म्हणजे पहिलं तर जतन करायचं आहे, जतन करण्यासाठीच्या प्रॅक्टिसेस आहेत. पण पूर्ण प्रयत्न केल्यानंतरही या सगळ्या घटकांमुळे जेव्हा त्यांची झीज सुरू होते तेव्हा ही झीज कुठल्या घटकांमुळे होते ते त्याचं ॲनालिसिस करून, ते ओळखून ती झीज थांबवायची, त्यांचा ऱ्हास थांबवायचा आणि त्यांचं वय वाढवता येईल तेवढं वाढवायचं, म्हणजे कॉन्झर्वेशन. अगदी सोप्या भाषेमध्ये. हा, आता झीज थांबवता येईल का? तर आयडियली थांबवता येणार नाही, पूर्णपणे 100% नाही थांबवता नाहीये, कारण ती उत्पन्न झाली तर कधी ना कधी नष्ट होईल. पण आपण त्याचा जो वेग आहे हा लांबवू शकतो. जितका लांबवता येईल तेवढा लांबवू शकतो. म्हणजे एखादी वस्तू समजा 300 वर्षानंतर ती नष्ट होणार असेल तर आपण तो वाढवत वाढवत 1000 वर्षांपर्यंत नेऊ शकतो, किंवा 2000 वर्षांपर्यंत, किंवा जितका वाढवता येईल तितका. हा, तर कॉन्झर्वेशन म्हणजे किंवा संवर्धन म्हणजे कलावस्तूंची झीज कशामुळे होते ते ओळखून ती प्रोलॉंग करणं. त्याचं डिटेरिएशनची प्रोसेस जी आहे, ती प्रक्रिया जी आहे, झीज होण्याची प्रक्रिया लांबवणं, कमीत कमी इंटरफेरन्स करून आणि ओरिजिनल मटेरियल न वापरता किंवा इझिली रिव्हर्सेबल मटेरियलचा वापर करून लांबवणं म्हणजे कॉन्झर्वेशन. हा, आता मग रेस्टोरेशन म्हणजे काय? तर जेव्हा कॉन्झर्वेशनची प्रक्रिया पूर्ण झाली आणि त्याच्यामध्ये त्याची झीज अशा ठिकाणी झाली की त्याच्यामुळे त्याला ती विद्रूप दिसते आहे, किंवा त्या कलावस्तू बघून सौंदर्य अनुभव मिळत नाहीये, म्हणून त्याच्या दृश्य स्वरूपामध्ये जे बदल करायला लागतात, किंवा दृश्य स्वरूपात बदल नाही पण दृश्य स्वरूप जे त्याचं इम्प्रूव्ह करायला लागतं, त्याच्यासाठी जे आपण करतो ते रेस्टोरेशन. असं कधी होतं का पण की तुम्हाला असं वाटतं की एखाद्या ऑब्जेक्टचं कॉन्झर्वेशन नक्की केलं पाहिजे, पण क्लायंटला किंवा सिस्टीमला असं नाही वाटत की हे इतकं महत्त्वाचं आहे इन टर्म्स ऑफ हिस्ट्री, इन टर्म्स ऑफ रेलिव्हन्स? होतं ना असं बऱ्याच वेळेला होतं की कॉन्झर्वेटर म्हणून असं दिसत असतं की ह्यांना कॉन्झर्वेशनची गरज आहे, पण सिस्टीमला वाटत नाही कधी कधी त्याचं महत्त्व, त्या कारणामुळे ते होत नाही, असंही होतं. मग अशा वेळी तुम्ही काय करता, काय अप्रोच असतो? अशा वेळेला अवेअरनेस क्रिएट करणं हेच हातात असतं, की सांगणं की ह्याला गरज आहे, त्याच्याकडे लक्ष द्या, त्याच्यासाठी म्हणजे जे काही आवश्यक आहे ते म्हणजे फंड्स किंवा ती निर्णय, तो निर्णय घ्या तसा की करायला हवंय, ते आवश्यक आहे. पण तेवढं सांगणं हातात, त्याच्या पलीकडे काय करणार? राईट. कारण दुर्दैवाने कॉन्झर्वेटर्सना जर हायरार्की बघितली तर हे नेहमी क्युरेटर्सच्या खालीच असतात. खरं तर ते बरोबर
असले हो. पाहिजेत, इक्वली असले पाहिजेत. तेही तेवढेच इंटलेक्च्युअल असतात, Absolutely. तेही तेवढाच इंटलेक्च्युअल विचार करत असतात. करेक्ट. आणि तेवढेच फिलॉसॉफिकल पण विचार हो, करत असतात. अगदी. ॲज अ कॉन्झर्वेटर जेव्हा तुम्हाला म्युझियम्समध्ये फिरताना किंवा मॉन्युमेंट्समध्ये फिरताना असं दिसतं चित्र, त्यावेळी तुमच्या डोक्यांमध्ये काय विचार येतो? आणि जे लोक आत्ता कॉन्झर्वेशन परस्यू करत आहेत किंवा थोडीच वर्ष काम केली आहेत, त्यांनी कॉन्झर्वेटर म्हणून काय काळजी घेतली पाहिजे ह्या सगळ्याकडे बघताना? सगळ्यात पहिल्यांदा मला वाटतं अवेअरनेस जास्तीत जास्त, कॉन्झर्वेटर म्हणून लेमॅनमध्ये अवेअरनेस जास्तीत जास्त क्रिएट कसा करता येईल, कशाविषयी? तर शिस्त, त्यांचं वागणूक कशी असली पाहिजे ह्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट, सायनेज व्यवस्थित आहे की नाही, की तिथे जे लेमॅन जेव्हा येतो त्यावेळेला त्याला आपोआप कळलं पाहिजे, म्हणजे तिथे इनफ तिथे क्लूज असले पाहिजेत की ज्याच्यामुळे त्याला कळेल त्याचं कलावस्तूचं महत्त्व आणि तिथे कसं आपण वागायचं आहे. ती शिस्त कळेल तर ते व्यवस्थित त्याची काळजी घेतली की नाही ते पाहायला पाहिजे. तिसरी गोष्ट, ते वेल प्रोटेक्टेड असले पाहिजेत. ते वेल प्रोटेक्टेड आहेत की नाही ह्याच्याविषयी कॉन्झर्वेटरने सजग असलं पाहिजे. म्हणजे केसच्या आतमध्ये असतील तर इवन ते केसचं मटेरियल काय आहे, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारे ऑब्गॅसिंग होत नाही आहे ना, इथपासून ते जर ती कलावस्तू ओपन असेल तर त्याच्या पुढे बॅरिकेड्स व्यवस्थित आहेत की नाही इथपर्यंत याच्याविषयी कॉन्झर्वेटरने सजग असणं फार गरजेचं आहे. आणि तुम्ही तुमच्या जर करिअरच्या इनिशियल ह्याच्यात असेल तर ह्या सगळ्या गोष्टी कीनली ऑब्झर्व करणं, त्या नीट टिपून घेणं आणि त्या प्रॅक्टिसमध्ये कशा आणता येतील ह्याच्याविषयी सतत चिंतन करत राहणं मला वाटतं महत्वाचं आहे. एवढं चर्निंग होताना दिसतं तुम्हाला या क्षेत्रामध्ये? होत आहे, पण ज्या वेगात ज्या गांभीर्याने व्हायला पाहिजे ना तेवढं होत नाहीये. मला वाटतं त्याचं कारण एक असं आहे, भारत इतका मोठा देश आहे ना आणि कल्चरल हेरिटेज हे ठासून भरलेलं आहे. खरं. एवढा मोठा देश, ह्याच्यामध्ये कॉन्झर्वेशन फील्डमध्ये जर डिग्री 2 वर्षाचं पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्स जर करायचा असेल तर दुर्दैवाने फक्त एकाच इन्स्टिट्यूटमध्ये दिलेला. खरं तर आपल्या देशाची गरज ही आहे की नॉर्थ इंडिया, सेंटर इंडिया, वेस्ट इंडिया, ईस्ट इंडिया आणि साऊथ इंडिया अशी किमान 5 ठिकाणी, त्याच्यापैकी नॉर्थला एक आहे, या 4 रिजनमध्ये तर एक दर्जेदार शिक्षण देणार आहे. किमान एवढ्या इन्स्टिट्यूट तर असल्याच पाहिजेत. पण ह्या मी किमान म्हणतोय, खरी गरज ही आहे प्रत्येक राज्यामध्ये अशी इन्स्टिट्यूट असली पाहिजे. तेव्हा जेव्हा हे होईल ना त्यावेळेला परत त्याच्याबरोबर संलग्न दुसरी गोष्ट ही पण आहे की सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट आणि त्याच्या अखत्यारीत येणारे म्युझियम्स आणि इन्स्टिट्यूट्स यांना मिळणारे जे कल्चरल हेरिटेजला घेऊनचं जे महत्त्व आहे आणि तिथे जी थोडीशी अनास्था दिसते गव्हर्नमेंट लेवलला किंवा सिस्टीममध्ये अनास्था दिसते. अनास्था अशासाठी की त्यांना पहिलं म्हणजे त्यांना महत्त्वच माहिती नाही आहे. त्याच्यामुळे पुढच्या गोष्टी अशा लाईनअप होत जातात. अनास्था येते, मग फंड्स त्याचं मग कशाला फंड्स द्यायचे, मुळात त्याचं महत्त्वच माहिती नाही तर फंड्स कशाला कोण देईल. मग फंड्स असतात, मग तिकडे इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट होत नाही. इन्फ्रास्ट्रक्चरच नाही तिकडे, फॅसिलिटीज नाहीत तर तिकडे जॉब ऑपॉर्च्युनिटीज कशा येतील. गरज नाहीये तिकडे, म्हणजे जे नाहीच आहे तिथे. तर शिक्षणाबरोबर इक्वली तेवढंच महत्त्वाचं हे आहे की ह्याच्यासाठीच्या फॅसिलिटीज वगैरे तयार होऊन, ती अनास्था कमी होऊन, फॅसिलिटीज तयार होऊन, त्याचं फंडिंग होऊन, जॉब ऑपॉर्च्युनिटीज जेव्हा तयार होतील तेव्हा ते सर्कल कम्प्लीट होईल की तुम्हाला दर्जेदार शिक्षण मिळत आहे, प्रत्येक राज्यात चांगले इन्स्टिट्यूट आहे आणि तिथून शिकल्यानंतर त्याच राज्यांमध्ये इनफ जॉब ऑपॉर्च्युनिटीज पण आहेत. हे जेव्हा जोपर्यंत पूर्ण होत नाही ना तोपर्यंत आपण असंच
गाडी अशी अडखळत राहणार. या क्षेत्रामध्ये दिसतं असं की थोडंसं काम केल्यानंतर किंवा 1-2 वर्षाची इंटर्नशिप केली किंवा मग स्कूल ऑफ आर्टच्या मुलांबरोबर असं होतं की ते स्वतःच पेंटिंग वगैरे करत असतात, वेगवेगळी माध्यमं हाताळलेली असतात. त्याच्यामुळे त्यांना वाटतं की अरे ह्याला थोडंसं डॅमेज झालंय, तेच तर सुधारायचं आहे ना, तर माझ्याकडे स्किल्स पण आहेत आणि मटेरियलचं पण मला माहिती आहे, तर मी करीन. किंवा कोणाकडून तरी माहिती घेतात की असं असं झालंय तर कसं करायचं, आणि मग ती माहिती मिळाल्यानंतर ते 1दा करतात, 2 करतात, 3-4 केल्यानंतर त्यांना असं वाटतं की अरे आपल्याला आता सगळं कळायला लागलं. किंवा 2-3 वर्षाची इंटर्नशिप केली की त्यांना वाटतं की खूप कळायला लागलं आपल्याला. तर ही जी भावना जी मनात निर्माण होते ना की आपल्याला सगळं कळायला लागलं, ही खूप घातक आहे. कारण जोपर्यंत तुम्हाला खऱ्या अर्थाने जी शिस्त माहिती नाहीये, एथिक्स काय पाळले पाहिजेत, काय शिस्तीने करायचंय, करेक्ट, किंवा मी जास्त तर इंटरफेअर करत नाहीये ना, या गोष्टी ह्याचं भान राखणं फार महत्वाचं असतं कॉन्झर्वेशन करताना. करेक्ट. आणि त्याच्यासाठी मी जसं म्हटलं, अर्ध्या हळकुंडाने पिवळं होण्याचं जो हे आहे ना, ते फार फार धोकादायक आहे, घातक आहे. तर तसं ते भान नेहमी पाळलं पाहिजे, ती शिस्त नेहमी पाळली पाहिजे. ह्यालाच कनेक्ट करून मी अजून असं म्हणतो की कॉन्झर्वेशन स्किल्स तर आवश्यक आहेत हातामध्ये, त्याच्याबरोबर सायन्सचं खूप मोठा रोल आहे. करेक्ट. कॉन्झर्वेशनमध्ये हिस्ट्रीचा खूप मोठा रोल आहे. त्यामुळे युजली कॉन्झर्वेशन फील्डमध्ये जे कॉन्झर्वेटर्स म्हणून जे काम करतात ते युजली या 3 फील्डमधून येतात. एक तर ते आर्ट बॅकग्राऊंडचे असतील, त्यांचं ॲडव्हान्टेज काय असतो तर त्यांना मटेरियल खूप चांगलं कळतं, कारण ते त्यांनी स्वतः हाताळलेलं असतं. बरोबर. त्यांच्यामध्ये हातात स्किल्स खूप चांगले असतात. दुसरं म्हणजे सायन्स बॅकग्राऊंडचे, सायन्सचा पण खूप मोठा रोल आहे. त्यांना केमिकल्स त्याच्याविषयी माहिती असतं. फिजिक्स, केमिकल्स, बायोलॉजी तिन्ही शाखांचा महत्वाचा रोल असतो त्याच्यामध्ये. हिस्ट्रीच्या लोकांना हिस्ट्रीचंही माहिती असतं. पण जेव्हा ही 3 फील्डची लोक जेव्हा येतात त्यावेळेला त्यांना बाकीच्या 2 ब्रांचेसचं हे अभ्यास करायला लागतो. म्हणजे कला शाखेचा विद्यार्थी असतो त्याला सायन्स आणि हिस्ट्री हे बिल्टअप करायला लागतं. तसंच उरलेल्या 2 शाखेचं, सायन्सचा जो आहे त्याला स्किल्स गेन करायला लागतात, मटेरियल हे बघायला लागतं, बिहेवियर कळायला लागतं, आणि हिस्ट्रीचा अभ्यास करायला लागतो. तसंच हिस्ट्रीला बाकीच्या गोष्टी करायला लागतात. आता हे सगळं केल्यानंतर आपण प्रत्यक्ष काम सुरू करतो कॉन्झर्वेशनचं, त्यावेळेला पहिली 3 वर्ष जी असतात ना, ही इन्फॉर्मेशन गेन करण्यात जातात. आपण करत असतो पण आपण इन्फॉर्मेशन गेन करतो किंवा कोणाबरोबर तरी काम करतो, तर त्यात कोणतरी आपल्याला इन्स्ट्रक्शन देत असतो, त्या मेटॅक्युलसली फॉलो करत असतो. इट्स लाईक अ ट्रेनिंग पिरियड. हा तुमचं एज्युकेशन झाल्यानंतर पण एक 3-4 वर्षापर्यंत, त्याच्या पुढची अजून 3-4 वर्ष ही नॉलेज ह्याच्यात जातात. म्हणजे जे मिळालेलं इन्फॉर्मेशनचं रूपांतर ज्ञानात कसं होतंय, माहिती मिळाली, आता माहिती भरपूर आहे, पण त्याचं रूपांतर ज्ञानात होण्यात जातात. आणि त्याच्यानंतर मग तुमच्याकडे खऱ्या अर्थाने ॲबिलिटी येते निर्णय घेण्याची, की संवर्धन करायचं, कॉन्झर्वेशन करायचंय, तर ते कॉन्झर्वेशन जे डिसिजन्स असतात ना ते फार क्रुशियल असतात. तर योग्य प्रगल्भ निर्णय घेण्याची क्षमता ही 10 वर्षात तयार होते. तर त्याच्यासाठी तेवढा वेळ देणं आवश्यक आहे, हे पण भान राखलं पाहिजे. अगदी बरोबर आहे. आणि किती क्रुशलच असेल ना तो मुवमेंट, जेव्हा तुम्हाला ठरवावं लागेल की आता हे एक मी मुवमेंट करणार आहे ज्याने हे डॅमेज होणार आहे किंवा ज्याने याचं आयुष्य वाढणार आहे. हा किती क्रुशल डिसिजन असेल. अगदी खरंच खूप नाजूक असतो तो. थोडासा तुमचा निर्णय चुकला, तुम्ही सेकंडरी लेवलला डॅमेज करू शकता. जे रिव्हर्स पण नाही होऊ शकत कदाचित. येस. आणि हा पूर्ण पॉडकास्ट मला थोडासा फिलॉसॉफिकल नोटवर संपायचा आहे, कारण आपण मगासपासून ह्या सगळ्या मागची फिलॉसॉफी समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. जसं तुम्ही म्हणालात की कुठलाही ऑब्जेक्ट तयार झालं की त्याचा काहीतरी अंत असणार आहे.
हा सगळा विचार डोक्यामध्ये असतो, एक कॉन्झर्वेटर म्हणून आपल्याला त्याचं आयुष्यही वाढवायचं असतं, तर हे दोन खरं तर कॉन्ट्रास्ट आहेत एकमेकांना. आपल्याला ही रियालिटी माहिती आहे की हे कधीतरी नष्ट होणार आहे, कधीतरी संपणार आहे, पण ॲट द सेम टाईम आपल्याला त्याचं आयुष्य पण वाढवायचं आहे. तर ह्या कॉन्ट्रास्टमध्ये तुम्ही कसं डील करता त्या सगळ्या प्रोसेसशी, कसे निर्णय घेता? कारण कधीतरी हे सगळं संपणार आहे हे आपल्याला माहिती आहे, मग का करायचं आहे आपल्याला हे सगळं? हा प्रश्न तुम्हाला कधी पडतो का? नाही पडत. त्याचं कारण असं आहे की या कलावस्तू ज्या आहेत ना, ह्या एका ठराविक काळाचं प्रतिनिधित्व करत असतात. त्या काळाविषयी आपल्याला सांगत असतात. त्यावेळेला आपली संस्कृती काय होती, आपल्या परंपरा काय होत्या, आपल्या पूर्वजांबद्दल आपल्याला कळत असतं. हां, आपल्याला आपला इतिहास कळतो आणि इन्फॉर्मली त्या आपल्याला एज्युकेट करत असतात. म्हणून त्याचा सांभाळ करणं महत्त्वाचं आहे. हे मनात रुजलेलं असतं खोलवरती, ते बाहेर काढू शकत नाही. हां, ते एक कारण झालं. दुसरं कारण, मी आर्ट स्कूलचा असल्यामुळे कलेविषयीची श्रद्धा माझी इतकी आहे की कलावस्तूंना तसं पण मी खूप श्रद्धेने आदराने बघतो आणि पाहतो. त्याच्यामुळे तो प्रश्न मनाला शिवत नाही. दुसरं झालं. तिसरं काय आहे, एक परत कलाकार म्हणून पण कलेमध्ये सगळी जी स्थित्यांतरं झालेली आहेत ही आपल्याला तेव्हाच कळू शकतात जेव्हा आपल्या समोर काही असेल संदर्भ, राईट, जो भौतिक स्वरूपात आहे. करेक्ट. हां, आता कलाकार म्हणून कलाकाराच्या भूमिकेतून ह्याच्याकडे बघायला लागलं तर हा इतिहास जोपर्यंत कलाकाराला कळत नाही, त्यातली स्थित्यंतरं कळत नाही, सगळी स्थित्यंतरं फिलॉसॉफिकल लेवलला झालेली पण, आणि मग त्याचा परिणाम व्हिज्युअल लेवलला कसा झालेला आहे. शेवटी आपण व्हिज्युअल याच्याबद्दल बोलतोय, लँग्वेज बद्दल बोलतोय, म्हणजे कलाकाराच्या भूमिकेतून. तर जोपर्यंत ही स्थित्यंतरं कळत नाहीत तोपर्यंत त्याच्याकडून नवनिर्मिती होऊ शकणार नाही. बरोबर. आणि जर आपण ते नाही केलं तर कायच मोटिवेशन आहे आयुष्य जगण्यासाठी? हा, तर म्हणजे तिन्ही भूमिकातून मी म्हटलं की कॉन्झर्वेटर म्हणून जे मनामध्ये रुजलेलं आहे ते, कला शाखेचा विद्यार्थी म्हणून जो आदर निर्माण झालेला आहे तो, आणि कलाकाराच्या भूमिकेतून कसं हे होतं. तर म्हणून या गोष्टी असणं हे अत्यंत गरजेचं आहे की आपल्याला आपला इतिहास कळतो, आणि दुसरं कलाकार म्हणून जे, म्हणजे ह्या पण कलाच वस्तू आहेत ना, त्या कलाकारांनीच केलेल्या आहेत. आता पुढचा येणारा कलाकार हा नवनिर्मिती कधी करेल, त्याला जेव्हा आधी काय घडलेलं आहे ते माहिती आहे, तर तो नवीन निर्माण करेल. तर अशा अर्थी पण ते, त्यामुळे असं कधी शिवत नाही मनाला. हा, कधी कधी असं काय होतं की एखादी कलावस्तू अशी समोर येते ना की मग थोडंसं हे व्हायला होतं की, एक उदाहरणादाखल आता छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या संग्रहामध्ये एक दख्खनी मॅन्युस्क्रिप्ट आहे, 1711ची मला वाटतं काहीतरी. ती मॅन्युस्क्रिप्ट इलस्ट्रेटेड मॅन्युस्क्रिप्ट आहे, अतिशय सुंदर मॅन्युस्क्रिप्ट आहे आणि खूप महत्त्वाची पण आहे. तर त्याच्यामध्ये 2 प्रकारचे ग्रीन वापरले गेलेले आहेत. एक आहे मॅलाकाइट, दुसरा आहे वेर्डिग्रिस. तर वेर्डिग्रिस हा जो कलर आहे ग्रीन, असा साधारण वेर्डेन ग्रीन मध्ये लाईट व्हाईट मिक्स केल्यानंतर जसा कलर होतो तसा त्याचा अपीअरन्स असतो. तर त्याचं कंपाऊंड असतं कॉपर ॲसिटेट. आणि हा कॉपर ॲसिटेट हे कंपाऊंड काय करतं, तर ते पेपरला डिग्रेड करतो. तर युजली ह्यांना ओळखायचं कसं, तर अगदी सोपं हे आहे की जिथे जिथे हा रंग असतो त्याच्या पाठीमागची बाजू बघायची, तो पेपर डार्क होत जातो आणि तो एवढा डिटेरेट तो पेपरला करतो, अशी एक वेळ येते की तिकडे त्या पेपरचा भुगा होतो. अरे बापरे. आता पेपर हा सपोर्ट आहे, रंगांचा सपोर्ट आहे ना, पेपर आहेत म्हणून ती कला आहे. करेक्ट. तर तो तिथे सपोर्टचं काम करतोय. जर सपोर्टच नाही राहिला त्याच्या वरचे रंग पण नाही राहणार.
आता ह्या रासायनिक प्रक्रियेला रिव्हर्स करण्यासाठी काहीच अजून उपाय नाहीये. सगळे जगभरात रिसर्च चालू आहे, पण उपाय नाहीये. अंटिल अनलेस तुम्ही फक्त ह्युमिडिटी लेवल्स कमी करा, ऑक्सिजन लेवल्स कमी करा, जेणेकरून ती प्रोसेस ऍक्सिलरेट होणार नाही. म्हणजे तुम्ही फक्त प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेऊ शकता, पण रिव्हर्स नाही करू शकत आहात. आणि अशी जेव्हा एखादी अशा प्रकारची केस जेव्हा समोर येते ना, त्यावेळेला हतबल व्हायला होतं की म्हणजे आपल्या हातात प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेण्याव्यतिरिक्त काही नाही. तर ती हतबलता मात्र येते कधी कधी. ऑलमोस्ट साऊंड्स लाईक अ हॉस्पिटलमध्ये एखाद्याचा प्राण जातोय आणि डॉक्टर ज्या डिलेमामध्ये असतो, इट ऑलमोस्ट साऊंड्स लाईक दॅट. आणि आय एम शुअर ते तितकंच क्रुशल असेल, कारण ते वस्तूमध्ये आपण प्राण शोधत असतो ना जेव्हा कॉन्झर्वेशन करतोय किंवा त्याला अप्रिशिएट सुद्धा करतोय. आपल्या शेवटच्या सेगमेंटमध्ये आपल्याला 3 प्रश्न आहेत आणि तुम्ही त्याच्यासाठीचे 3 रेकमेंडेशन्स आम्हाला द्यायचे आहेत. पहिला प्रश्न आहे 3 पुस्तकं जी आपण वाचू शकतो ज्यामुळे आपल्याला ही थॉट प्रोसेस कळेल सगळी कॉन्झर्वेशनची. अगदी बेसिक सुरुवात करायची झाली तर जयराज म्हणून एक कॉन्झर्वेटर होते, त्यांचं पुस्तक अगदी त्याच्यात साधारण अगदी मिळू शकतं. दुसरं OP अगरवालांनी पुस्तकं लिहून ठेवलेली आहेत, त्यांचं खूप चांगलं योगदान आहे या फील्डमध्ये भारतामध्ये, तर त्यांची पुस्तकं आहेत. आणि तिसरं म्हणजे बटरवर्थची सिरीज आहे कॉन्झर्वेशनच्या, एक प्रत्येक मटेरियलला घेऊन इन डेप्थ आहे आणि चांगली आहे. ओके. दुसरा प्रश्न असा आहे की जसं आपण म्युझियम्समध्ये वस्तू गोळा करतो तसं आपण घरातही भरपूर वस्तू गोळा करतो, तर घरात या गोष्टींचं कॉन्झर्वेशन करताना 3 कुठल्या बेसिक गोष्टींचा विचार करायचा ॲज अ लेमॅन? मी म्हणेन की कॉन्झर्वेशन करायला जाऊ नका, पण त्याची काळजी घ्या. तर काळजी घेण्यासाठी काय आवश्यक आहे, तर त्या वस्तू जिथे आहेत त्यांच्याकडे लक्ष ठेवा, त्यांची निगा राखा म्हणजे ती त्याच्यावरती धूळ बसत नाहीये ना, किंवा ती नीट आहेत ना, त्याचं सतत मॉनिटरिंग करत राहा. मी थोडक्यात म्हणेन की त्यांची निगा राखा. म्हणजे त्याच्यासाठी थोडंसं हे करा की थोडी माहिती करून घ्या की कुठल्या प्रकारचे टूल्स धूळ काढायसाठी वापरले पाहिजेत आणि कुठल्या एन्व्हायरमेंटल कंडिशन्स, म्हणजे हवा खेळती असली पाहिजे, शुद्ध असली पाहिजे, आणि तिकडे इन्सेक्टचा वावर नको, या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. 3 असे ऑब्जेक्ट भारतातले जे खूप चांगले कॉन्झर्व केलेत आणि ते आपण बघितले पाहिजेत. खूप चांगले कॉन्झर्व केलेत आणि ते आपण बघितले पाहिजेत. आता मी माझं म्हणजे करिअरची जवळपास मोस्टली म्हणजे 18 वर्ष ही मी छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात घालवलेली आहेत, त्याच्यामुळे मी तिथलीच 3 उदाहरणं देऊ शकतो. एक अकबराच्या काळातली मॅन्युस्क्रिप्ट आहे, अनवरे सोहेली. तर मला वाटतं ती अतिशय चांगल्या प्रकारे त्याचं संवर्धन झालेलं आहे आणि त्याच्यावरती पुस्तकही आहे लायब्ररीमध्ये, ते एक पाहिलं पाहिजे. दुसरं सोर्ड ऑफ डेमोक्लेस, एक निओक्लासिकल पेंटिंग आहे अँटॉन ड्युबोसचं, युरोपियन पेंटिंग कलेक्शनचा एक ज्वेल आहे तो. तर ते त्याचं एक संवर्धनाचं काम अतिशय चांगल्या प्रकारे झालेलं आहे. कोल्टॉर्ड इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट बरोबर त्याच्यासाठी कोलॅबरेशन झालं होतं त्यावेळेला, तर ते एक पाहिलं पाहिजे. एक हरप्पन वाज आहे, खूप मोठा हरप्पन वाज आहे आणि त्याचं एक संवर्धनाचं काम अतिशय चांगलं झालंय. तशा तर खूप उदाहरणं आहेत, पण मला वाटतं ही 3 वस्तू आहेत. वेगवेगळ्या मटेरियलचं मी साधारण सांगण्याचा प्रयत्न केला. अगदी शेवटचा प्रश्न असा आहे की आपण खूप म्हणतो की आपल्याला भारताबाहेरून आता आपल्या वस्तू परत आणायच्यात, युरोपातून परत आणायच्यात. आर वी रिअली इक्विप्ड टू कॉन्झर्व देम, प्रिझर्व देम? हो, वी आर इक्विप्ड. प्रश्न असा आहे की ते येणार का आणि ज्यांच्याकडे आहेत ते देणार का? ग्रेट. इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन की कॉन्झर्वेटरला, भारतातल्या नामवंत कॉन्झर्वेटरला असं वाटतंय की आपण इक्विप्ड आहोत. सो नाव वी कॅन फुल फ्लेजेडली ट्राय की आपण त्या परत आणू शकू. हा पूर्ण पॉडकास्टच ही सगळी प्रोसेस आणि त्यामागचा थॉट समजून घेण्यासाठी खूप महत्त्वाचा होता. नुसतं कॉन्झर्वेशन करायचं आहे म्हणून चालणार नाही आहे, आपल्याला ते कॉन्झर्वेशन मागचा थॉट कळला पाहिजे. मग आपण जास्त अप्रिशिएट करू शकू आपल्या समोर येणाऱ्या वारशाच्या
वस्तू असतील किंवा मॉन्युमेंट्स असतील असं मला वाटतं. सो थँक्यू सो मच सर, तुम्ही आज या पॉडकास्टवर आलात. आणि आम्ही गेले 2-3 महिने याबद्दल बोलत होतो की तुम्हाला बोलवायचं आहे, तुमच्याशी बोलायचं आहे, पण आम्ही कनेक्शन शोधत होतो. सो फायनली हे झालं आणि वी आर व्हेरी 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 ग्लॅड की आपण ह्या सगळ्या विषयाबद्दल, कॉन्झर्वेशनबद्दल एवढ्या इनडेप्थ बोलू शकलो. आय एम शुअर आपण अजून बोलू शकणार आहोत, अजून खूप गोष्टी एक्सप्लोअर करू शकणार आहोत, पण ते कदाचित आपण पुढच्या एखाद्या एपिसोडमध्ये करू. सो थँक्यू सो मच. नाही, तुम्हाला पण धन्यवाद. म्हणजे तुमच्या सगळ्याच संभाषाच्या टीमला धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल, हा विषय आवडला असेल आणि असेच अनेक विषय तुम्हाला ऐकायचे असतील तर संभाषाच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओज बघत राहा.